रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा 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 कृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण 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 हरी विठ्ठल केशवा पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय अभंग क्रमांक 3249 अभंग क्रमांक 32 से 49 वडिले दिले भूमिदान तेजो मागे अभिलाषोन अग्रपूजेचा अधिकारी श्रेष्ठ दंड यमाघरी उभयकुळ समवेत नरकी प्रवेशे अद्भुत तप्त लोहा भेटी तुका म्हणे कल्पकोटी कैवल्य सम्राट चक्रवर्ती भगवान विश्वमौली ज्ञानोबा दरबारामध्ये पवित्र श्रीला इंद्रायणी मातेच्या तीरावरती भगवान सिद्धेश्वराच्या सानिध्यामध्ये अजान वृक्षाच्या पवित्र शीतल अभंग अशा छत्रछायेखाली 84 सिद्धांच्या वास्तव्याने सिद्ध असणाऱ्या या अलंकापूर नगरीमध्ये परमपूजनीय गुरुवर्य डॉक्टर बाबांच्या पावन सानिध्यात आणि तुम्हा सर्व सिद्ध अनुभूती संपन्न महात्मांच्या समोर तुकोपनिषद अर्थात श्री तुकोबरा यांची गाथा त्या गाथ्याचं चिंतन आपण करत आहोत आणि या चिंतनाअंतर्गत 3249 क्रमांकाच्या अभंगापर्यंत आपलं चिंतन आलेलं आहे आणि प्रस्तुत माझ्या चिंतनातील जो पहिला अभंग आहे या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय वडिलांनी दिलेली जमीन अर्थात जी जमीन वडिलांनी दान दिलेली आहे आणि दान वडिलांनी दिली आणि हा मुलगा परत ती जमीन मिळवण्याची अभिलाषा करतो, परत ती मला प्राप्त झाली पाहिजे अशी इच्छा करतो. म्हणजे दान दिली वडिलांनी
आणि हा परत घेण्याची अपेक्षा करत आहे. अशी वडिलांनी दिलेली जमीन जो परत घेण्याची अभिलाषा करतो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काय परिणाम होतो, त्या परिणामाचा विचार या अभंगाच्या माध्यमातून तुकोबराय सांगत आहेत. वडिले दिले भूमी दान. भूमीचं दान कोणी दिलं? वडिले दिले. वडिलांनी हे भूमीचं दान दिलं आणि ते दिलेलं दान जो अभिलाषून मागे पुन्हा अभिलाषा करतो, पुन्हा मागणी करतो, ही माझ्या वडिलांनी दिलेली जमीन आहे, ही माझ्या हक्काची आहे, ही माझी मला परत मिळाली पाहिजे, अशी अभिलाषा करतो. आणि अशी अभिलाषा केल्यामुळे ती जमीन परत पाठीमागं मागितल्यामुळे परिणाम काय होतो? यमाच्या घरी अग्रपूजेचा अधिकारी तो जो व्यक्ती आहे यमाच्या घरात म्हणजे यमनगरीमध्ये त्याची अग्रपूजा होते. अग्रपूजा म्हणजे जशी गणपती बाप्पाची अग्रपूजा होते अशी नाही, त्याला फटके पडतात असं सांगायचं आहे. यमाच्या घरी त्याच्यावरती जोराचे आघात पडतात, त्याला मार बसतो. यमनगरीमध्ये जाऊन त्याला क्लेश दुःख भोगावे लागतात. यमनगरीमध्ये तो अग्रपूजेचा अधिकारी ठरतो. एवढंच नव्हे तर श्रेष्ठ दंड, यमनगरी म्हणजे काय 22 का 24 प्रकारचे नरक सांगितलेले आहेत. त्याच्यातलं सर्वात श्रेष्ठ असणारं 28 भागवतामध्ये 28 प्रकारच्या नरकांचं वर्णन केलेलं आहे. तर आणि त्या 28 नरकांपैकी श्रेष्ठ असणारा जो नरक आहे त्या नरकामध्ये त्याला दंड दिला जातो. तिथली यातना त्याला भोगावी लागते. कुणाला? वडिलांनी दिलेली जमीन, दान दिलेली जमीन, त्या जमिनीची परत जो अभिलाषा करतो तो व्यक्ती यमनगरीमध्ये अग्रपूजेचा अधिकारी ठरतो आणि यमनगरीमध्ये श्रेष्ठ असणारा जो नरक आहे त्या नरकाची त्याला यातना भोगावी लागते. एवढंच नव्हे तर अजून काय होतं त्या तिसऱ्या चरणात सांगतात. उभयकुळ समवेत नरकी प्रवेशे अद्भुत. अद्भुत नरकी उभयकुळी समवेत प्रवेशे. अद्भुत असणारा जो नरक आहे, अद्भुत म्हणजे अतिशय आश्चर्यकारक नरक आहे. तिथे त्या गरुड पुराणामध्ये किंवा गर्गसंहितेमध्ये त्या नरकांची नावं आणि त्या नरकामध्ये दिलेल्या जाणाऱ्या यातना आणि कोणतं पाप केल्याच्या नंतर कोणता नरक मिळतो याचं विस्तारपूर्वक त्या गरुड पुराणामध्ये वगैरे वर्णन आलेलं आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय या ठिकाणी सांगतात की अद्भुत नरकामध्ये तो प्रवेश करतो, पण एकटा प्रवेश करत नाही. उभयकुळ समवेत अद्भुत नरकी प्रवेशे. उभयकुळाबरोबर, उभय म्हणजे दोन्ही पक्ष, कोणते? आईकडलंही कुळ आणि वडिलांकडलंही कुळ, या दोन्ही कुळाच्या समवेत तो अद्भुत नरकामध्ये प्रवेश होतो. म्हणजे अख्खं कुळच आब्रह्म भुवना असं जे आहे, अख्खं कुळ जे आहे ते सगळं कुळ त्याचं त्या नरकामध्ये प्रवेशित होतं. एवढंच नव्हे तर अजून काय मिळतं ते शेवटच्या चरणात सांगतात. तप्त लोहा भेटी तुका म्हणे कल्पकोटी. कल्पकोटी, करोडो कल्पापर्यंत, कोट्यावधी कल्पांपर्यंत त्याला नरकामध्ये तप्त जो लोहा आहे म्हणजे लोखंडाने बनवलेला खांब आणि तोही परत अग्नीने तापवलेला असा तप्त असणारा लोहाचा खांब, लोखंडाचा खांब, त्या खांबाला भेटी म्हणजे त्या खांबाला त्याला आलिंगन द्यायला लावतात, त्या खांबाबरोबर त्याला भेट घ्यायला लावतात. म्हणजे वडिलांनी दिलेली जमीन जो परत अभिलाषा करतो त्या व्यक्तीला नरकपुरीमध्ये यमघरी अग्रपूजेचा मान मिळतो. श्रेष्ठ असणारा नरक त्याला भोगावा लागतो. उभयकुळाबरोबर तो नरकामध्ये प्रवेशित होतो आणि एवढंच नाही, त्याला लालबुंद तापलेला लोखंडाचा जो खांब आहे त्या खांबाबरोबर त्याला आलिंगन द्यायला लावतात. आणि तीही किती? कल्पकोटी, कोट्यावधी कल्पापर्यंत. म्हणजे ब्रह्मदेवाचा 1000 वेळा कलियुग, कृता, त्रेता, द्वापर असं 1000 वेळा गेलं की ब्रह्मदेवाचे 12 तास पूर्ण होतात. आणि असे 1000 वेळा हे गेले म्हणजे क्रोता, त्रेता, द्वापार, कली याला चौकडी म्हणतात. असं 1000 वेळा गेलं की ब्रह्मदेवाचा 1 दिवस पूर्ण होतो. आणि परत अशा 1000 वेळा गेले की ब्रह्मदेवाचा 1 रात्र पूर्ण होते. अशा ब्रह्मदेवाला 100 वर्ष, असे कल्पकोट्यापर्यंत. म्हणजे एकदा प्रलय झाला म्हणजे 2000 वेळा हे चक्र फिरलं की 1 कल्प पूर्ण होतो. आणि अशा कोट्यावधी कल्पापर्यंत त्याला लालबुंद तापलेल्या लोखंडाच्या खांबाला आलिंगन द्यायला लावतात. एवढं भयानक दुःख त्या व्यक्तीला भोगावं लागतं. आता पुढील जो अभंग आहे त्या अभंगाच्या माध्यमातून जो खोटी ग्वाही देतो सभेमध्ये, म्हणजे खोटी साक्ष जे देतो, ते खोटी साक्ष देणाऱ्या व्यक्तीला काय भोगावं लागतं, त्याच्या जीवनामध्ये कसे परिणाम होतात त्याचा विचार पुढील अभंगातून करतात. लटकी ग्वाही सभे आत देता पतित आगळा. लटकी ग्वाही सभे आत देता. आपला गाथा ज्यांच्याकडे असेल
त्या अभंगाकडे केवळ फक्त स्वल्पविराम वगैरे जर पाहिलं तर लगेच अर्थ कळूनही जातो. लटकी ग्वाही सभे आत देता, सभेमध्ये जर एखाद्या व्यक्तीने लटकी ग्वाही दिली म्हणजे खोटी ग्वाही दिली, खोटी साक्ष जर दिली, तर मग तो व्यक्ती कसा आहे? तुकोबाराय म्हणतात तो पतित आहे, पण कसा? आगळा पतित. आगळा म्हणजे श्रेष्ठ पतित. त्याच्यासारखा पतित या जगात दुसरा कोणता नाही. जसे आपण 5 महापातके सांगतो ना, त्यांच्यापेक्षा देखील तुकोबाराय म्हणतात हा आगळा पतित आहे, त्यांच्यापेक्षा देखील हा श्रेष्ठ पतित असा हा व्यक्ती आहे. असा लटकी ग्वाही देणारा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीला कुठे वस्ती मिळते? राहण्याचं ठिकाण कुठे मिळतं? कुंभपाकी वस्ती करू होय धुरू कुळेसी. कुंभपाक नावाचा जो नरक आहे त्या नरकामध्ये वस्ती करू त्याला वस्ती प्राप्त होते. म्हणजे कुंभपाक नावाचा जो अतिशय भयानक नरक आहे त्या नरकामध्ये त्याला राहावं लागतं, तिथे त्याला वस्तीला ठिकाण मिळतं. पण एकटा नाही, तर तो जो व्यक्ती आहे कुळेसी धुरू होय, अख्खं कुळच त्याचं कुंभपाक नरकामध्ये जातं. फक्त हा जो व्यक्ती आहे हा कुळाला धुरू झाला. धुरू म्हणजे समोरचा भाग, म्हणजे बैलगाडी जर पाहिली असेल तर त्याला धुरावर बसणे म्हणजे समोर बसणे असं म्हणतात. तर धुरेचा होतो म्हणजे हा अग्रभागी होतो, म्हणजे पुढे हा जातो आणि पाठीमागं अख्खं कुळच त्याचं त्या कुंभपाक नरकामध्ये जातं. होय धुरू कुळेसी. एवढंच नव्हे तर असा लटकी ग्वाही देणारा जो व्यक्ती आहे अख्ख्या कुळाबरोबर तो कुंभपाक नरकात तर जातोच, पण त्याला ज्यावेळेला तहान लागते, मग तहान लागल्याच्या नंतर त्याला पाणी नाहीत प्यायला देत, तर अशा लटकी ग्वाही देणाऱ्या व्यक्तीला तहान लागल्याच्या नंतर पिण्याकरता काय देतात? रजस्वला रुधिर स्रवे तेची द्यावे तृषेशी. रजस्वला म्हणजे 3 दिवस माता माऊलीनं जी मासिक पाळी येते त्या कालावधीमध्ये त्यांच्या शरीरावरनं जे रक्तस्राव होतो त्या रजस्वलेचं रुधिर असणारं जे स्रवलेलं आहे तेची तृषेशी द्यावे, तेच त्या व्यक्तीला, ती खोटी साक्षी देणाऱ्या व्यक्तीला पिण्याकरता दिलं जातं. एवढं भयानक दुःख त्याला भोगावं लागतं. तुकोबाराय म्हणतात असा जो व्यक्ती एक खोटी साक्षी देणारा, तुका म्हणे जन्मा आला, तो खोटी साक्षी देणारा जो व्यक्ती आहे तो जन्माला आला, काळ झाला कुळासी. तो व्यक्ती जो आहे कुळाला काळ झाला, जशी ती म्हणे ना कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ म्हणतात, तसा हा जो व्यक्ती आहे आपल्या कुळाचा काळ ठरला, म्हणजे आपल्या कुळाला विनाशाकडे घेऊन जाणारा हा ठरलेला आहे. आता एखादा व्यक्ती आपल्या जीवनामध्ये निषिद्ध कर्माचं आचरण करतो आणि निषिद्ध आचरण करत असताना सुद्धा हे मी निषिद्ध आचरण करत आहे, याचा परिणाम मला दुःख भोगावं लागणार आहे अशी भीती अंतःकरणामध्ये बाळगत नाही. अर्थात जाणून बुजून तो प्रमाद करतो. प्रमाद म्हणजे काय? जाणून बुजून केल्या गेणाऱ्या ज्या चुका असतात, कळतं याचा परिणाम काय होणार आहे, तरीसुद्धा व्यक्ती त्याच्यापासून परान्मुख होत नाही, उलट तो करतच राहतो, कळूनसुद्धा दोषाचं आचरण करतो. अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये काय परिणाम होतात त्याचा विचार आता 3251 आणि 3252 या 2 अभंगामध्ये करतात. या 2 अभंगाचा एकत्रित विचार आहे. आचरे दोष न धरी धाक. दोष आचरे, दोषावह जे आचरण आहे, शास्त्र निषिद्ध जे आचरण आहे, जे आचरण केल्याच्या नंतर उभय लोकांमध्ये व्यक्तीचं पतन होतं, अशा दोषाचं तो आचरण करतो आणि करत असताना धाक न धरी, शास्त्राचा धाक जो आहे, गुरुचा धाक जो आहे, किंवा आपलं पतन होईल या पतनाचा जो धाक आहे, कुठलाही धाक हा विचार करत नाही. मग असा जो व्यक्ती आहे आपल्या पतनाचा विचार न करणारा, शास्त्राने प्रतिपादन केलेल्या तो जो काही मर्यादा आहे त्या मर्यादेचा विचार न करणारा, असा तो जो व्यक्ती आहे तो व्यक्ती दुःखाचा परिपाक त्याच्या जीवनामध्ये, ते निषिद्ध आचरण केल्यामुळं त्याच्या जीवनामध्ये परिपाक म्हणजे परिणाम, त्या आचरणाचा परिणाम त्याच्या जीवनामध्ये काय होतो? दुःखाचा परिपाक, दुःखाचाच परिणाम त्याच्या जीवनामध्ये होतो. जर बाभळीचे जर झाडं लावल्याच्या नंतर त्याला आंबे कसे लागतील, तसं निषिद्ध आचरण जीवनामध्ये केल्याच्या नंतर त्या व्यक्तीला सुख कसं प्राप्त होईल? जयाचे ऐक धड नाही तयाची परत्र पसुसे काये, म्हणून असोही गोठी पाही पंडुकुमारा. आणि अशा मूर्ख लोकांनी जीवनामध्ये निरय जोडलं. ज्ञानोबा म्हणतात त्यांनी जे निरय म्हणजे पाप जे जोडलेलं आहे ते पाप सांगत असताना अहा सांगता वाचा रडे, आठविता मन खिरडे, कटारे मूर्खे केवडे जोडिले निरय. ज्ञानोबा सुद्धा मूर्ख शब्द वापरतात त्याकरता. म्हणून ज्ञानोबा म्हणतात त्यांनी जे पापाचरण जे जीवनामध्ये केलेलं आहे आणि त्याचा जो परिणाम जीवनामध्ये होत आहे, त्याला जे दुःख भोगावं लागत आहे, ते दुःख सांगत असताना माझी वाचा रडे, माझ्या वाणीला रडू येत आहे, माझी वाणी शोकाकुल होत आहे, या मूर्खाने एवढं पाप का जोडलं असं ज्ञानोबा त्या ठिकाणी खंत खेद व्यक्त करतात.
तोच परिणाम जगद्गुरू तुकोबाराय तोच भाव या अभंगातून सांगताना म्हणतात की असा जो दोषावह आचरण करणारा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्या दोषावह आचरण केल्यामुळे दुःखाचा परिणाम त्याच्या जीवनामध्ये होतो. आणि असा जो व्यक्ती आहे तो कसा आहे? तो चांडाळ. तुकोबाराय त्या व्यक्तीला चांडाळ म्हणतात. चांडाळ म्हणजे जो कुत्र्याचं मांस शिजवून भक्षण करतो त्याला चांडाळ असं म्हणतात. तो नुसता चांडाळ नाही तर दुराचारी आहे. आणि असा जो चांडाळ, जो दुराचारी व्यक्ती आहे, त्या चांडाळाला, त्या दुराचारी व्यक्तीला त्याचा कोण अंगीकार करणार आहे? संत तर, सज्जन तर, महापुरुष तर अशा दुष्ट चांडाळ व्यक्तीचा अंगीकार करतच नाहीयेत. मग तुम्ही म्हणाल नरक तरी आताचा अंगीकार कर ना. नरक, ज्ञानोबराय म्हणतात नरक सुद्धा त्याचा अंगीकार करत नाहीत. पापा जयाची चिळसी, नरके घेती विवसी. पुढे सीन जाय मूर्षी सिने जेने. ज्ञानोबराय म्हणतात सज्जन लोक तर अशा दुराचारी लोकांचा, चांडाळ लोकांचा स्वीकार करत नाहीत, पण नरकांना सुद्धा याला पाहिल्याच्या नंतर मूर्छा उत्पन्न होते. नरक सुद्धा किळस यांची लोकांची करतात. असेही चांडाळ आहेत, असेही दुराचारी आहेत. कोण ते अंगीकारी? त्यांचा कोण अंगीकार करणार आहे? मग असे जे दुष्ट लोक आहेत, अजून त्यांच्या जीवनामध्ये काय परिणाम होतो ते सांगतायत. नभे संतान, इथं स्वल्पविराम पाहिजे बहुतेक. नभे संतान, त्याला संतान होत नाही. म्हणजे त्याचं जे कुळ आहे, त्याचा जो वंश आहे तो खंडित होऊन जातो. त्याला संतान होत नाही. आणि संतान न झाल्यामुळे ओस घर, त्याचं घर जे आहे ते ओस पडतं. म्हणजे त्या घरामध्ये कोणीच राहत नाही. ओस गृही तोरण बांधले. मग अशा ओस ग्रहाचा काय उपयोग आहे? तर जगद्गुरू तुकोबाराय सांगतात त्याचं जे घर आहे ते ओस पडतं. ओस पडतं म्हणजे काय? निर्मनुष्य होऊन जातं, उजाडल्या जातं त्याचं घर. त्या घरामध्ये राहायला सुद्धा, दिवा लावायला सुद्धा कुळदीपक कोणी राहत नाही. वसाड त्याचं घर पडून जातं. आणि परिणाम अंधकार कुळाशी, अख्ख्या कुळाचा अंधकार होऊन जातो. अख्ख्या कुळामध्ये अंधकार पडतो, वंश नष्ट होऊन जातो त्याचा. कुणाचा? जो व्यक्ती दोषावह आचरण करतो आणि त्या दोषाच्या परिणामाचा विचार करत नाही, तो चांडाळ आहे, तो दुराचारी आहे, त्याचा कोणी अंगीकार करत नाही, त्याला संतान होत नाही आणि त्याचा घर ओस पडून जातं आणि अख्ख्या कुळामध्ये अंधकार पडून जातो, त्याचा वंश नष्ट होऊन जातो. आणि असा जो मूर्ख व्यक्ती आहे, दुराचारी चांडाळ जो आहे, तो का म्हणे त्याचे दान, अशा चांडाळ व्यक्तीचं जर दान आपण जर अशा त्या व्यक्तीचं दान जर घेतलं आपण, दुष्ट आचरण करणाऱ्या व्यक्तीचं, तर पतन जो घेतो ना त्याचं पतन होतं. म्हणून आपण जे धन घेतो ना ते कुणाचं घेतो याचा विचारपूर्वक विचार करून ते धन घेतलं पाहिजे. जर असा जर तो व्यक्ती जर असेल या अभंगामध्ये वर्णन केलेला आणि त्याचं जर आपण जर धन घेत असू तर आपण केलेला सगळा परमार्थ मातीत जातो. त्याचं धन आपण घेतल्यामुळे तुकोबाराय म्हणतात घेणाऱ्याचं पतन होतं आणि ते जे धन आहे घेणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आनंदाला कारणीभूत न ठरता दुःखासी, त्याने जे धन घेतलेलं आहे ते धन त्याच्या जीवनामध्ये दुःखालाच कारणीभूत ठरतं. मग असा जो पतित व्यक्ती आहे, दुराचारी व्यक्ती आहे, चांडाळ व्यक्ती आहे, दुष्ट आचरण करणारा व्यक्ती जे आहे, त्याला पाप करताना मजा वाटली, पाप करताना त्याला गोड वाटलं, पण परिणाम केविलवाना झाला. आता पाप करताना त्याला दुःख वाटलं, मजा वाटली, पण ज्यावेळेला त्या पापाचा परिणाम भोगण्याकरता त्याच्या जीवनामध्ये आला, आता मात्र तो केविलवाना झाला. आता तो केविलवाना दीन होतो. नका म्हणतो आता बस झालं, फार दुःख होतं जीवनामध्ये, फार वेदना होतात, फार क्लेश होतात, फार कष्ट होतात, असं त्याच्या सगळ्या सर्वांगाला घाम येतो, थरथर थरथर ते दुःख पाहून तो कापतो. आता केविलवाना होतो, आता दीन होतो. पाठीमागं बाबांनी एक प्रसंग सांगितला होता. त्या प्रसंगाचं त्यांनी स्पष्टीकरण नव्हतं केलं, फक्त एवढं सांगितलं होतं की पुण्यामध्ये काहीतरी एका व्यक्तीने हत्याकांड केलं, पुष्कळ लोकांना मारलं, आणि मग ज्या वेळेला त्याचा परिणाम म्हणून त्याला दुःख देण्याकरता फाशी द्यायला ज्याला त्याला घेऊन जात होते, त्यावेळेला तो व्यक्ती जो आहे एवढा बलवान, तो भिंतीला काही आश्रय न घेता 10 इमारतीवर चढायचा. आता हे प्रसंग कधी घडला मला नाही माहिती, फक्त मी पाठात ऐकलेले बाबांच्या मुखातून. त्यांनी काही त्या प्रसंगाचा स्पष्टीकरण केलं नव्हतं, फक्त मला ते आठवलं. आणि ज्या वेळेला मग त्याला पकडल्याच्या नंतर त्याला विचारलं तू हे का केलं, त्याने सांगितलं की मी असं ऐकलं की तितकी आत्मा नैनम छिंदंती शास्त्रानी, आणि त्याचा अनुभव घेत होतो म्हणे मी. म्हणले मग आत्मा मरत नाही ना, तर मग आता तुलाही फाशी देऊ. आणि ज्यावेळेला त्याला फाशीवरती द्यायला लागले, फाशीकडे घेऊन जात होते त्याला ज्यावेळेला, त्यावेळेला त्याच्या शरीरामध्ये त्राणच राहिला नाही. अंगम गली आपलं काय वेपथुष्य शरीरे मे, अशी त्याची अवस्था झाली. आणि 10-15 जणांना उचलून त्याला फाशीवर देण्याकरता न्यावं लागलं. कशाकरता सांगितलं, त्यांनी माणसं मारत असताना त्याला काही वाटलं नाही, मजा वाटली, पण ज्यावेळेला त्याला फासावर नेत होते ना त्यावेळेला आता केविलवाना झाला. त्या कसाबने
मुंबईमध्ये 26/12 ना, त्या हत्याकांडामध्ये कितीतरी लोक मारले, तेव्हा त्याला मजा वाटली. तेव्हा त्याला विचारलं, तू असं का केलं? तुम्हाला मुझे जन्नत मिळणे वाली आहे. आणि जेव्हा त्याला खरी जन्नत कळाली ना, मग कोठडीत ठेवल्याच्या नंतर, मग त्याला विचारलं फासावर देत असताना, आता तुझ्या जन्नतमध्ये गेला तू खुदाला काय सांगशील? त्यावेळेला तो म्हणला, माझ्या खुदाला मी सांगेल की पुन्हा अशी चुकी माझ्याकडनं जीवनामध्ये होऊ देऊ नको. केविलवाना झाला, आता मात्र तो केविलवाना होतो. दोष करिता न विचारी, आता केविलवाना झाला. पण ज्या वेळेला हे दोषावह आचरण, निषिद्ध आचरण तो जीवनामध्ये करत होता, ते दोष करत असताना त्यावेळेला त्याने विचार केला नाही. कसा विचार केला नाही? अभिलाषी नारी, अभिलाषी धन. बहुतेक या नारीच्या पुढे स्वल्पविराम असावा असं वाटतं. अभिलाषी नारी, नारीचा अभिलाष करतो. मग नारीचा अभिलाष केल्याच्या नंतर काय त्याला काय सद्गती प्राप्त होईल का? नरकातच जाणार ना तो. आणि धन अभिलाषी, दुसऱ्याचं जे धन आहे त्याचा देखील तो अभिलाष करतो. मी एकदा स्वानंद सुकुणवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये निरोप समारंभ तो कार्यक्रम श्रवण करण्याकरता पाहण्याकरता गेलो होतो. नवीन आलो होतो आळंदीला. त्यावेळेला पूजनीय प्रातस्मरणीय ज्ञानेश्वरीची ज्यांनी अखंड माऊलीच्या मंदिरामध्ये सेवा केली, गुरुवर्य निकम बाबा, ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. आता त्यांनी अभंग कोणता उच्चारला मला माहिती नाही, आठवत नाही, पण त्याचा आशय असा होता की त्यांनी एका वाक्यात सांगितलं तो अभंग उच्चारण करून, की आता तुम्ही इथून गेल्याच्या नंतर दुसऱ्याच्या धनाची आणि परस्त्रीची अभिलाषा करू नका. हे दोनच साधनं तुमच्या जीवनामध्ये आहेत. आणि जर तुम्ही असं जर केलं, हां, साधने तरी हेची दोन्ही, जो कोणी साधेल परद्रव्य परनारी, याचा धरी विटाळ. हे दोनच साधनं जगद्गुरु तुकोबा यांनी सांगितलं. हा अभंग पूजनीय बाबांनी म्हटला होता. आणि 2 मिनिटामध्ये त्यांनी आपलं आशीर्वादात्मक जे व्याख्यान आहे ते संपवलं होतं. अभिलाषी नारी धन, नारीच्या अभिलाषा करतो, धनाच्या अभिलाषा करतो. अजून काय करतो? झकवी जन लटकीची, लटकं बोलतो, खोटं बोलतो आणि जनाला फसवितो. अजून काय करतो? विश्वासिया करी घात, ज्यांनी आपल्यावरती विश्वास ठेवलेला आहे अशा लोकांचा विश्वासघात करतो तो. आणि न धरी चित्त कंटाळा, न धरी चित्त कंटाळा हा जो उत्तरार्ध आहे 3ऱ्या चरणाचा, ते सगळीकडे लावायचं. नारी अभिलाष करत असताना चित्ता कांटाळा न धरी, दुसऱ्याचा धनाचा अभिलाष करत असताना चित्ता कांटाळा ना धरी, लटकेची जन झकवी, लटकच लोक खोटं बोलून लोकांना फसवत असताना चित्ता कांटाळा ना धरी, आणि विश्वास या घातकरिता चित्ता कांटाळा ना धरी. हे ध्रुपद घ्यायचं सगळीकडे. हे सगळं करत असताना तो चित्तामध्ये त्याच्या कांटाळा येत नाही. आणि असा जो व्यक्ती आहे तो कोबराय म्हणतात, तुका म्हणे नाही आला. असा जो व्यक्ती आहे त्याला हे सगळं कार्य करत असताना नाही आला. काय नाही आला? हे कार्य करत असताना त्याला कधी कंटाळा नाही आला, त्याला कधी शीण नाही आला. उत्साहाने न धरी चित्ता कांटाळा म्हणले ना, त्याला क्षीण होत नाही, कष्ट होत नाहीत, त्याला कधी आळस येत नाही हे कार्य करत असताना. आणि असं कार्य केल्यामुळे तुकोबाराय म्हणतात, वृथा गेला जन्मासी, जन्मासी वृथा गेला. त्याचा जे जन्म आहे अख्खा व्यर्थ गेला. एवढा दुर्लभ असणारा मनुष्य जन्म त्याला बडा भाग मानवतन पावा, असा दुर्लभ असणारा की ज्या देहाची अपेक्षा स्वर्गातले लोक करतात. जुने कीर्तनकार महापुरुष सांगायचे की हे जीवन म्हणजे जंक्शन स्टेशन आहे. जंतूनाम नरजन्म दुर्लभ मतः पुस्त्वम ततो विप्रता तस्मात वैदिक धर्म मार्ग परता विद्वत्व मास्मात परम आत्मानात्मविवेचनम सुनुभवो ब्रह्मात्मना संस्थितीर मुक्तिर्न शतकोटी जन्मसु कृतही पुण्यर्विना लभ्यते. त्याच्या खालचा श्लोक आहे बहुतेक, दुर्लभम त्रेमे वैतत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम. मग असा दुर्लभ असणारा मनुष्य जन्म त्याला प्राप्त झाला, पण त्याचा विनियोग मात्र त्याला करता आला नाही. उलट तो विनियोग त्यांनी परस्त्रीच्या अभिलाषेमध्ये केला, त्या देहाचा विनियोग धनाच्या अभिलाषेमध्ये केला, लोकांना फसवण्यामध्ये केला, विश्वासघात करण्यामध्ये केला, शास्त्र निषिद्ध आचरण करण्यामध्ये केलेलं आहे. म्हणून त्याचं जे जीवन आहे साबरी वाढणिल्या सरळा. जसं एखादा एरांडाचं झाड नुसतं वाढावं त्याचा काहीच उपयोग होत नाही, किंवा का गळा असताना झाली आजी याचे ज्ञानोबाराय म्हणतात, किंवा शेळीच्या गळ्याला स्तन असतात त्याच्यातून दूध येत नाही आणि ते शोभूनही दिसत नाही, ते जसे व्यर्थ असतात तसे या व्यक्तीचं जीवन जे आहे जन्मासी व्यर्थ गेला, त्याचं सगळं जीवन व्यर्थ गेलेलं आहे. आता पुढील जो अभंग आहे त्या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय जो व्यक्ती स्नान संध्या जप तप विकतो त्या व्यक्तीचा समाचार मात्र पुढच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय घेतात. आपण काही पाहतो, एवढे पैसे घ्या आमच्यासाठी गायत्री मंत्राचा जप करा, एवढे पैसे घ्या आमच्याकरता एवढी तीर्थयात्रा करून या. असं काही लोक जे आहेत ते पैसे घेऊन त्यांच्याकरता ते परमार्थ विकतात. त्याचा समाचार जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून घेतात. आणि एक पुन्हा सांगतात की जो व्यक्ती गायत्री मंत्राचा जप करून द्रव्य घेतो आणि त्या द्रव्याचा दान देतो
ते दानसुद्धा घेऊ नये असा विचार या अभंगातून सांगतात. घेऊ नये तैसे दान ज्याचे धन अभिलाषी. तैसे धन घेऊ नये कैसे ज्याचे धन अभिलाषी, ज्याने अभिलाषेच्या माध्यमातून धन कमवलं. कोणती अभिलाषा? परमार्थ तर केला, बहुतेक रांधवनी रसस्वय निकी करोनिया मोले विकी तैसा धनासाठी भोगासाठी अविवेकी धाडिती धर्म. विस्तारपूर्वक ज्ञानोबा यांनी तिथं विचार केलेला आहे. गाथ्याला जर ज्ञानेश्वरीची जोड मिळाली चिंतनाला, आणि ज्ञानेश्वरीला जर गाथ्याची जोड जर मिळाली तर जीवनामध्ये सोन्याला सुगंध आहे. अभंग म्हणजे भाऊ आहे आणि ओव्या म्हणजे बहिणी आहेत, आणि बहीण भावाप्रमाणे एकमेकावरती ते प्रेम करतात. ज्ञानेश्वरीतल्या काही अशा ओव्या आहेत त्या गाथ्यातून स्पष्ट होतात, आणि गाथेतले काही अशा अभंग आहेत ते ज्ञानेश्वरीतल्या ओव्याच्या माध्यमातून स्पष्ट होतात. घेऊ नये तैसे दान, तसं दान घेऊ नये. कुणाचं? ज्याचे धन अभिलाषी, ज्याने खाली चरणी नाही तिसरं बघा, विकी स्नान ध्यान स्नान संध्या जप करी पुढीलाचे तप. पुढीलाचे तप करतो. कसं? स्नान संध्या जप विकून पुढलाचा जो तप करतो, आणि त्या व्यक्तीने त्याच्याकडून जे धन घेतलेलं आहे त्या व्यक्तीने दिलेलं धन घेऊ नये तैसे दान. त्या व्यक्तीने जरी आपल्याला दिलं तर त्याचं दान घेऊ नये. का? ज्याचे धन अभिलाषी, ते स्नान संध्या जप याच्या विक्रीच्या माध्यमातून अभिलाषा केलेल्या पैसा जो आहे तो आपल्याला तो दान देत आहे, म्हणून ते घेऊ नये. का घेऊ नये? कारण तो जो पैसा आहे तो कुठेच कामाचा नसतो, तो येथे कामा नये. त्याने केलेले जे दान आहे जर आपण जर घेतलं तर तो मात्र येथे कामा येत नाही. म्हणजे कुठे कामा येत नाही? सात्विक दानामध्ये तो कामाला येत नाही. म्हणजे सात्विक दानामध्ये त्याचा विनियोग मात्र होत नाही. नरका जाय मनोनी, आणि ते सात्विक दानामध्ये त्याचा विनियोग न झाल्यामुळे तो व्यक्ती नरकाला गेल्याशिवाय राहत नाही. तुका म्हणे दांभिकतो. असा संध्या स्नान जप विकणारा जो व्यक्ती आहे तो कुबाराय म्हणतात. तो कसा आहे? तो दांभिक आहे. म्हणजे दाखवतो एक आणि आहे मात्र एक. आता दंभाची व्याख्या ज्ञानोबा फार सुंदर करतात. जी ही सत्याचा भोकसा काढिला मग असत्य तृणकुटा भरिला तो दंभू रुढविला जगी ही. असत्य म्हणजे यांनी काय केलं या कामक्रोध लोभांनी? सत्याचा भोकसा काढिला. उदाहरण दिले ज्ञानोबा त्या ठिकाणी, जसा वासुरुवाचा भोकसा गायीपुढे ठेवून जैसा ओगाना घेते क्षीर रसा बुद्धिमंत. एखाद्या गाईचं वासरू जर मेलं तर मग हुशार शेतकरी जे असतात त्या वासराची कातडं जे असतात ते बाजूला काढतात, त्याच्यामध्ये भुसा भरतात, त्याला विणतात आणि ते गाईच्या समोर संध्याकाळी ठेवतात. आणि त्या गाईच्या वासराचं ते जे बनवलेलं जे आहे भुसा टाकून शिवलेलं कातडं ते पाहिल्याच्या नंतर त्या गाईला त्या बालकाची आठवण होते आणि मग ती पाहणा सोडते. पण विचार करून जर पाहिलं तर ते दिसतंय गाईचं वासरू, पण ते वासरू नाही, त्याच्या आतमध्ये तृणकुटा भरलेला आहे. तसं हे स्नान संध्या जप तप विकणारे हे जे लोक आहेत हे वरून सदाचारी दिसतात, हे वरून वैदिक दिसतात, हे वरून सनातनी दिसतात, पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तो दांभिक व्यक्ती आहे. आणि असा जो व्यक्ती आहे तो व्यक्ती स्वइच्छा नरका जातो. स्वतःच्या इच्छेनेच तो नरकाला चाललाय, त्याला कोणी धाडत नाही नरकाला. म्हणजे याचा अर्थ आहे स्नान संध्या जप तप परमार्थ विकून जो व्यक्ती परमार्थ घेतो तो स्वतःच्या इच्छेने नरकाला जातो, अर्थात तो नरकाला गेल्याशिवाय राहत नाही. मग जगद्गुरु तुकोबाराय या लोकांचा जर असा परिणाम होतो जीवनात तर मग तुम्ही तरी काय करणार ते सांगा. तुकोबाराय म्हणतात आम्ही त्यांचा विचार करणार नाही, आम्ही काय आचरण करू ते सांगतो. सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही आमच्या जीवनामध्ये सदा, सदा या शब्दाचा अर्थ होतो नेहमी, सदा काय करू? नामघोष करू, हरिकथा करू. सदा नामघोष करू इथं जर स्वल्पविराम दिला द्या आहे की नाही, मी माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे हे बोलत आहे. सदा नामघोष करू, नेहमी आम्ही नामघोष करू एक, आणि परत काय करू? हरिकथा करू. भगवंताच्या ज्या हरिकथा ज्या आहेत म्हणजे हरिविजय असेल, पांडव प्रताप असेल, किंवा ते श्रावण महिन्यामध्ये मराठवाड्यामध्ये ग्रंथ लावतात बघा, त्याच्या ग्रंथांच्या माध्यमातून, किंवा श्रीमद भागवत महापुराण असेल, हरिवंश पुराण, हरिनाम संकीर्तन, हरिविन सौजन्य नेणे काही आलेला विस्तारपूर्वक तिथं विचार. मग आता जगद्गुरु तुकोबाराय नेहमी तुम्ही म्हणता आम्ही नामघोष करू. का नामघोष करू? कारण नामस्मरणासारखं सोपं साधन या जगात दुसरं कोणतं नाही. नामसंकीर्तन साधन पै सोपे, परमात्म्याच्या प्राप्तीकरता न लगती सायास जावे वनंतरा, सुखी येतो घरा नारायण. पण करायचं काय? ठाईच बैसुनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. कसा? रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, याविना आणि कास्ता पै साधन वाहतसे आन विठोबाच. मग एवढं सोपं तर लोक घेत का नाहीत?
तुकोबराय म्हणतात त्याच्याकरता शहाणा माणूस लागतो. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, परी शहाणा तो धनी घेते येत. नामस्मरणासारखं प्रबल साधन या जगामध्ये दुसरं कोणतंही नाही. पापाला जाळणारं, मोक्ष प्रदान करणारं, तिन्ही मुक्तिचारी साधेल्या चारही मुक्त्या प्रदान करून देणारं असं सोपं साधन या जगात दुसरं कोणतं नाही. ज्ञानोबराय म्हणतात नामस्मरणाने समाधीसुद्धा प्राप्त होऊ शकते. प्रमाण सांगा. ज्ञानोबराय म्हणतात स्वतः मीच प्रमाण आहे. ज्ञानदेवा प्रमाण. प्रमाण म्हणजे साक्ष. कदाचित आता अर्थ आहे की नाही मला नाही माहीत, पण मला जसा चिंतनामध्ये भावला तसा मी सांगतोय. नामस्मरणाच्या बळावरती समाधीसुद्धा प्राप्त होते. प्रमाण ज्ञानदेवा प्रमाण. मी स्वतः प्रमाण आहे. कोणी दिलं तुम्हाला हे ज्ञान? निवृत्तीदेवी ज्ञान. निवृत्तीनाथ महाराजांनी नामस्मरणरूपी हे जे साधन आहे हे मला सांगितलं. ज्ञानगुणगम्य ज्ञानदेवा लाधले. किती श्रेष्ठ हे साधन? गगनाउनी वाढ नाम आहे. निवृत्तीदेवी ज्ञान आणि समाधी संजीवन. शास्त्रामध्ये समाधींचे काही प्रकार सांगितलेले आहेत. ते या नामस्मरणाच्या बळावरती संजीवन समाधी प्राप्त होते. कशाने? हरिपाठ. हरिपाठ, समाधी, संजीवन, ज्ञानदेवा प्रमाण. कोणी दिलं? निवृत्तीदेवी ज्ञान. निवृत्तीनाथ महाराजांनी मला हे दिलेलं आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही सुद्धा असं श्रेष्ठ असणारं साधन नामघोष करू. आता या नामस्मरणाचं महत्त्व ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर सांगितलेलं आहे. सततम कीर्तयंतो माम. या श्लोकाच्या वया पाहून घ्या. माझे नाम घोषे नाहीच करीती विश्वाची दुःखे, आघवे जगची महासुखे, दुमदुमीत भरदली, यमदमा अवकळा आणली, थिरते ठायावरून उठविली, यमलोकीची खुंटेली राहाटी आघवी, यमू म्हणे काय यमावे, दमू म्हणे कौनाते दमावे, तीर्थे म्हणती काय खावे, दोख ओखदासी नाही, ऐसे माझेनी नाम घोषे. आला का नाही शब्द? इथेही ज्ञान तुकोबराय नामघोष म्हणतात आणि तिथेही ज्ञानोबराय हाच शब्द वापरतात. ऐशे माझेनी नाम घोषे नाहीची करीती विश्वाची दुःखे, अवघे जगची महासुखे, महासुखाने दुमदुमीत भरली त्या ओव्या. आणि हा अभंग सक्का बहीण भाऊ आहेत. बघा बघा कसं होतंय. आता हरिकथा आणि नामस्मरणाने कसे 7 लाभ होतात त्या अभंगातून, म्हणजे माझ्या अल्पबुद्धीला जे दिसले ते मी सांगतोय. कदाचित आधी काही असू शकतात. चिंतनात जर सापडले तुम्हाला तर परत मला सांगा. काय होतं जगद्गुरु तुकोबाराय या हरिकथेने आणि नामघोषाने? तेने. तेने म्हणजे कोणे? या नामस्मरणाने आणि या हरिकथाने. तेने तृतीया ना. या 2 साधनांच्या माध्यमातून त्यांनी त्या साधना आम्ही केल्यामुळे परिणाम चित्ता सदा समाधान. कदा कदा नाही. जो नामस्मरण करतो आणि जो हरिकथा करतो त्याच्या चित्ताला समाधान प्राप्त होतं. आणि सगळी धावाधाव चालली कशाकरता? समाधानाकरता चाललेली आहे ना. आणि या समाधानाचा सोपा आणि सुलभ उपाय जगद्गुरु तुकोबाराय एवढं एक जरी चरण कळालं तर मला नाही वाटत पुन्हा त्याला काही करावं लागेल. नामस्मरण आणि हरिकथा एवढं एकच. सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. समाधान पाहिजे ना जीवनामध्ये. सगळी जी चालली उठा ठेव सकाळी झोपेतून उठल्यापासून तर झोपी जाईपर्यंत समाधानाकरता चालली, शांतीकरता चालली ना. आणि ती शांती आणि समाधान जगद्गुरु तुकोबाराय किती सरळ सोप्या साध्या शब्दामध्ये सांगतात. नामस्मरण करा, हरिकथा करा, तुम्हाला ते प्राप्त होईल. अनुभव मला आहे. तेने सदा चित्ता समाधान. अनुभवातून बोलतात जगद्गुरु तुकोबाराय. एक लाभ कोणता? चित्ताला नेहमी समाधान प्राप्त होतो. एक. दुसरा लाभ सर्व सुख ल्यालो. कदाचित इथं स्वल्प विराम असावा. सर्व सुख. सर्व सुख म्हणजे काय? ब्रह्मसुख. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात या नामस्मरणाच्या बळावर आणि या हरिकथेच्या बळावर आम्ही काय केलं? सर्व सुख ल्यालो. ल्यालो म्हणजे घातलं, अर्थात स्वीकार. लिहिलं, शर्ट लिहिलं असं ते सोलापूरकडे म्हणतात. म्हणजे स्वीकार केलं, घातलं. म्हणजे सर्व सुख जे आहे हे आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही धारण केलं, भरलेलं आहे. आम्हाला सर्व सुख जे प्राप्त झालं त्या हरिकथेने आणि नामस्मरणाने. 2 लाभ झाले. तिसरा लाभ सांगतात सर्व अलंकार. पारमार्थिक जीवनामध्ये जे काही अलंकार लागतात ते अलंकार सुद्धा यांनी प्राप्त होतात. कोणते अलंकार? दैवी संपत्तीचे गुण अलंकाराचे की नाही. स्थित प्रज्ञाची लक्षणं अलंकाराची की नाही. गुणातीताची लक्षणं अलंकाराची की नाही. ज्ञानीपुरुषाची लक्षणं निर्माण मोहा, जितसंग दोषा, अध्यात्मनित्या, विनिवृत्त कामाहा, हे सगळे अलंकाराचे की नाही. किंवा विवेक, वैराग्य, समाधी षटक, मुमुक्षत्व, ज्ञान, जीवनमुक्ती, हे सगळं अलंकाराचे की नाही जीवनातले. हे सगळे अलंकार जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये उत्पन्न झाले. कशामुळे? नामघोष आणि हरिकथा केल्यामुळे. अर्थात जो नामस्मरण करेल त्याला नेहमी समाधान प्राप्त होईल. त्याला सर्व सुख प्राप्त म्हणजे ब्रह्मसुख त्याला प्राप्त होईल. सर्व जे काही अलंकार आहेत, स्थित प्रज्ञाचे लक्षणं, दैवी संपत्तीचे लक्षणं, ज्ञानीपुरुषाची लक्षणं, गुणातीताची लक्षणं, हे जे काही सगळी लक्षणं प्रतिपादन केलेत हे त्याला अलंकार म्हणून प्राप्त होतील. 3 आणि 4 सांगतात आनंदे निर्भर डुल्लत असो.
या नामस्मरणाच्या आणि हरिकथाच्या बळावरती आम्ही अतिशय आनंदाने डुल्लत असो, पण कसे निर्भर डुल्लत असो, म्हणजे परिपूर्ण आनंद आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला. विषयाचा जो आनंद आहे हा कसा आनंद आहे? क्षणिक आनंद आहे. जसं खाजवल्याच्या नंतर गचकरण खाजवलं की थोडं बरं वाटतं, पण खाजवणं बंद केलं की आग होते. पण परमार्थातला जो आनंद आहे हा कसा आनंद आहे? यम लब्ध्वा परम लाभम मन्यते नाधिकम ततः, असा निरतिशय असणारा, निरपेक्ष असणारा, स्वतःच्या स्वरूपाचा आतला जो आनंद आहे, त्या आनंदाने जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही परिपूर्ण आता झालेलो आहोत. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, तेथ बुजिजे बोध बोधे, आनंदू घेपे आनंदे, सुखावरी नुसधे सुखच, आनंदू घेपे आनंदे, असं होऊन राहणं, आनंदे निर्भल डुलत असो. किती झाले मोजा? 4 बहुतेक. परिणाम 5वं सांगतात, या नामस्मरणाच्या आणि हरिकथाच्या बळावर आम्ही कोठे आहोत असो ऐसा, कोठे आठवची नाही. या देहाचा आम्हाला आठवच राहिले नाही. नवर्णा श्रमाचार धर्मा नमे धारणा ध्यान योगावदयोपी अनास्माश्रयाहम ममाध्यासहानात तदेको वशिष्ठस्य व केवलोहम, न शुक्लम न कृष्णम न रक्तम न पीतम न कुब्जम न पीनम न रस्वम न दीर्घम, अरूपम, ते अरूप स्वरूप जे आहे त्या स्वरूपामध्ये आम्ही नित्य रमत असल्यामुळे या देहाचा आता आम्हाला आठव राहिलेला नाही. स्थूल देहाचा नाही, सूक्ष्म देहाचा नाही, कारण देहाचा नाही, महाकारण देहाचा नाही. आणि जोपर्यंत देहाचा विसर पडत नाही तोपर्यंत सुखाची उपलब्धी जीवनामध्ये होत नाही. म्हणून तर जगद्गुरु तुकोबारायांनी देवाकडे कशी प्रार्थना केली? देवा तायसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज तरीच हा जीव, सुख फावे माझा बरवे केशी राजा कळो आले. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात देहाचा विसर जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत सुखाची उपलब्धी होत नाही. आणि देहाचा विसर केवळ फक्त ध्यान लावून बसण्याने होणार नाही. ध्यानातून बाहेर आल्याच्या नंतर मिरच्याच्या बाजारात गेल्यावर ठसका येणारच आहे, पण देहाचा खरा विसर जर पडू शकतो तो नामस्मरण करणाऱ्या महापुरुषाला आणि हरिकथा करणाऱ्या महापुरुषाला देहाचा विसर पडतो. तुकोबाराय म्हणतात हा आमचा अनुभव आहे. आम्ही कुठे असतो याचा आम्हाला आता आठव नाही. आणि 6वा, या देहाचा विसर पडल्यामुळे देहीची सप्तमी, आम्ही आहोत देहातच, पण देहात असून सुद्धा आम्ही देहात नाही येत. मग आहात तरी कसे? मी वासुदेव तत्वता, आहेत आम्ही देहात, पण देहात असून सुद्धा आम्ही देहामध्ये नाही येत. तो कर्म करी सकळे करी कर्मबंधा नातळे, जैसे नसिंपे जळी जळे पद्मपत्र. मग देहात असून सुद्धा तुकोबाराय तुम्ही आहात कसे? तुकोबाराय म्हणतात दिसतो मी तैसा नव्हे, मी जसा दिसतोय ना देहामध्ये तसा नाही. मग मी कोण आहे? पुसणे ते पुसा पांडुरंगा. मग कोण आहात तुम्ही? मी वासुदेव तत्वता, मी वासुदेव आहे. कळो येईल विचारिता. पण हे फक्त संतांना माहिती आहे, बाकी अज्ञानी जीवांना मात्र हे कळणार नाही. म्हणून पूजनीय आपले संस्थेचे अध्यक्ष एक वाक्य सांगत असतात बघा, थोर लोक हे थोरालाच कळत असतात, थोर लोक हे चोरांना आणि पोरांना कळत नसतात, असं त्यांचं ते वाक्य आहे. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण. तुकोबाराय म्हणतात मी देहामध्ये आहे, पण मी देहामध्ये असं सुद्धा दिसतो तसा नाही. अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. मग देहात मी आहे, पण देहीच विदेही दशा भोगू. आम्ही आहोत देहात, पण विदेही अवस्था आम्ही भोगत आहोत. किती झाले? 6 का? आणि 7वा लाभ सांगतात तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. कशावर हे लाभ होणं चाललेत? हरिकथा आणि नामस्मरण ही 2 साधनं जीवनामध्ये केल्यामुळे तुकोबाराय म्हणतात एवढे लाभ प्राप्त होतात. आणि या नामस्मरणाच्या आणि हरिकथेच्या बळावर आम्ही काय झालो? अग्निरूप झालो. आणि अग्निरूप झाल्यामुळे अग्नीमध्ये ओलही टाका नाहीतर वाळलंही टाका, ते जाळून भस्म करतं. तसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही अग्निरूप झाल्यामुळे आता आम्हाला पाप आणि पुण्य हे दोन्ही लागत नाहीत. असा हरिकथेचा आणि नामस्मरणाचा गौरव यशोगाथा या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबारायांनी स्वानुभवपूर्वक गायलेला आहे. आता पुढील जो अभंग आहे त्या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय कुणाची माता पिता धन्य आहेत ते सांगतात. आणि एखादे जर लोक जर विनाकारणच आपल्या माता पित्याला जर धन्यता देत असतील तर त्यांची ती धन्यता योग्य नाही आहे. त्यांना पटो नाही तर न पटो, पण आमचे तीक्ष्ण उत्तर आहेत असा काहीसा भाव पुढच्या अभंगातून एका दृष्टांताच्या माध्यमातून सांगतात. वरी वरी बोले युद्धाची या गोष्टी परसैन्या भेटी नाही झाली. वरवर युद्धाच्या गोष्टी बोलतो कुठपर्यंत? जोपर्यंत परसैन्याच्या भेट रणांगणामध्ये होत नाही तोपर्यंत. तो उत्तर वैराठीचा राजा आहे ना, उत्तर तो बायकामध्ये बडबडला. काय बडबडला? मला जर चांगला सारथी जर असता, आता इतिहास फार मोठा एवढं सांगायला मला वेळ नाही, तुम्ही बहुश्रुत श्रोते आहात म्हणून समजून घ्या. तो बायकामध्ये बडबडला, मला जर चांगला जर सारथी असताना तर या दुर्योधनाला मी दाखवलं असतं मी काय प्रकरण येते.
पण मला चांगला सारथीच नाही. आणि तिथं बृहन्नलेच्या वेशेमध्ये भक्तराज अर्जुन होते. शाप जो त्यांना प्राप्त झाला होता उर्वशीच्या माध्यमातून, तो शाप त्या ठिकाणी ते भोगत होते. आणि मग भक्तराज अर्जुन म्हणले, तुम्ही एवढे मोठे धनुर्धर आहात, तर मी सुद्धा सारथ्य कर्म केलेलं आहे. कुणाचं केलं आहे? म्हणजे भक्तराज अर्जुनांचं मी केलेलं आहे. जेणे संग्रामी हरू जिंतीला, त्यांचं मी निवात कवचाचा ठाव फिरला, त्या अर्जुनाचं मी सारथ्य केलेलं आहे. चला आता बायकाच्या समोर म्हणलाय तो, चला मी सारथ्य करते, आता नाही म्हणता येणार. मग नाईलाजाने त्याला त्या रथामध्ये बसावं लागलं. आणि ज्यावेळेला रणांगणामध्ये रथ गेला आणि समोर ते भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, अश्वत्थामा हे महान योद्धे पाहिले. या एकेकाचे ने मनोव्यापारे, हे विश्वची होय संहरे, हा कृपाचार्य न पुरे एकलाचे, असे महान योद्धे पाहिल्याच्या नंतर मग वेपतुष्य, मग पळायला लागला, उडी मारायला लागला. अर्जुनाने धरलं, पकडलं, रथाला बांधलं, मग आणि मग नंतर स्वतः युद्ध केलं. तात्पर्य काय आहे? गप्पा मारल्या त्यांनी कुठपर्यंत? वरीवरी बोले, युद्धाच्या गोष्टी, युद्धाच्या गप्पा त्यांनी मारल्या, पण कुठपर्यंत? परसैन्या भेटी झाली नाही तोपर्यंत त्यांनी युद्धाच्या गप्पा मारल्या. पराव्याचे भार पाहून या दृष्टी, पण त्या दुर्योधनाचे वगैरे ते सैन्य त्यांनी समोर पाहिलं. पराव्याचे भार म्हणजे पुढचं जे सैन्य आहे, परकीय शत्रूचे सैन्य जे आहे, त्या सैन्याचा भार म्हणजे तो समुदाय सेना पाहून, दृष्टी पाहून या. आणि मग तो उतर कापत शेपोटी थरथरा, तो थरथरा कापायला लागतो. मी उदाहरण त्याचं दिलंय, जगद्गुरु तुकोबाराय इथं रूपक करत आहेत. पण ही जे काही बडबड करणारे जे लोक आहेत, पण शक्ती ज्यांच्याकडे नाही, त्यांची स्थिती अशी होते. ते गप्पा पाठीमागं फार मारतात, पण प्रत्यक्ष ज्या वेळेला प्रसंग जीवनामध्ये येतो त्यावेळेला त्यांची काय स्थिती होते ते इथपर्यंत सांगितलं. पण असे काही जे लोक असतात ते बडबड मात्र करत नाहीत, पण प्रसंग आल्याच्या नंतर मग दाखवून देतात की आम्ही काय आहोत ते. एक मन आहे बघा बहुतेक, जो गर्जना करतो, गरजेल तो बरसेल काय असं म्हणतात ना. जो पडेल काय, गरजेल तो पडेल काय. जो गर्जनालय करत असतो तो पडत नसतो, पण जे शांत राहत असतात ते मात्र काही करू शकतात. तसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मनाचा जो उदार असतो, उदार या शब्दाचा अर्थ केलेला आहे मोठा, जो मोठ्या मनाचा आहे. मोठ्या मनाचा म्हणजे काय? ज्याच्या मनामध्ये युद्ध करण्याकरता धैर्य आहे भरपूर प्रमाणात, पुष्कळ. किती सैन्य येऊ द्या समोर, एकला अर्जुन परी अक्षोनी 11 नजिनेची काही, एकटाच अर्जुन होता पण 11 अक्षोनी सैन्य त्यांनी जिंकले की नाही. म्हणजे या अभंगाचं स्पष्टीकरण त्या ओव्या पाहिल्याशिवाय होतच नाही. म्हणून मी सांगून गेलो, ओव्या आणि अभंग हे सख्खे बहीण भाऊ आहेत. चिंतन करण्याकरता, सोडवण्याकरता फार सोपं जातात. जो मनाचा उदार म्हणजे मोठा आहे, ज्याच्या मनामध्ये पुष्कळ धैर्य आहे, आणि तो कसा असतो? रायाचा झुंजार, धर्मराजाचा झुंजार योद्धा आहे की नाही हा अर्जुन. जो रायाचा झुंजार आहे, धैर्य मनामध्ये पुष्कळ आहे, मग तो काय करतो? फिरंगीचा मार मारीत असे. फिरंगी म्हणजे तलवार. आणि तो एकदा युद्धामध्ये घुसला युद्ध करण्याकरता की मग तो कापीतच सुटतो सगळ्यांना. जे समोर आला तो मेलाच म्हणायचं, तो काही जगत नाही मग पुन्हा. मग असा जो योद्धा आहे, धन्य त्याची माय, धन्य त्याचा बाप. त्याची माय धन्य आहे, त्याचा बाप धन्य आहे, त्याचे आईवडील मात्र धन्य आहेत. पण एवढ्यानेच धन्यता नाही दिली त्याच्या आईवडिलाला. मोठा धैर्यवानही आहे, युद्धही चांगल्या प्रकारचा करतो, परंतु एवढ्यावर नाही. मग अंगी अनुताप हरिनामे, अंगामध्ये अनुतापही त्याच्या आहे. अनुताप म्हणजे पश्चाताप. त्याच्या अंगामध्ये अंतकरणात पश्चाताप आहे. अरे आतापर्यंत विनाकारच ऐसा अनुताप निश्चय वाहता तय वैराग्य तयाच्या हाता. पश्चाताप केला की वैराग्य प्राप्त होतं. आणि असा वैराग्य धारण करून जो हरिनामे सप्तमी, हरिनामामध्ये जो रममान झालेला आहे, म्हणजे युद्ध करायचं म्हणजे पारमार्थिक जीवनही जगत आहे, आणि ज्यावेळेला देशावरती संकट येतं त्यावेळेला हातामध्ये तलवार घेऊन देशाचं संरक्षण करण्याकरता सुद्धा निघालेला आहे. याचा अर्थ तात्पर्य गर्भित असा अर्थ असा दिसतो. केवळ परमार्थात रंगला त्याचे मायबाप धन्य नाहीत, आणि केवळ फक्त रणांगणामध्ये रमला त्याचे मायबाप धन्य नाहीत, तर जो अध्यात्मामध्ये रामस्मरणामध्ये गडून गेलेला आहे, अनुतापपूर्वक नामस्मरण करतो, आणि देशावरती धर्मावरती जर संरक्षण आलं तर मग भले तरी देऊ काशेची लंगोटी, दुर्जनाचे माती हाणू का नाठाळाचे काठी देऊ माथा, नाथाळाचे माथा काठी देऊ, असे जे आहेत, असे जे भगवत भक्त आहेत, शूरवीर, जिंकावा संसार येणे नावे तरी शूर, असे जे शूर आहेत, धन्य त्याची माय, धन्य त्याचा बाप. आणि तुकोबाराय म्हणतात त्याचेच मायबाप धन्य आहेत. आणि बाकीच्यांनी जर आपल्या आईवडिला जर धन्यता दिली असेल तर तुकोबाराय बोलतात, तुका म्हणे साधू बोले. मग असे जे लोक आहेत विनाकारण आपल्या आईवडिला धन्यता देतात, त्या आम्ही काय करू? खडग्यासारख्या तीक्ष्ण तलवारीने, सरळ बोलण्याने आम्ही त्याचं खंडन करू. आणि ते खंडन केल्यामुळे, आमच्या तीक्ष्ण बोलण्यामुळे खोचते अंतर दुर्जनाचे अंतर. दुष्ट आचरण करणारे जे लोक आहेत त्याचं अंतर म्हणजे त्यांचं जे अंतकरण आहे ते खोचतं. म्हणजे त्यांना ते आमचे बोलणे जे आहेत टोचतात, त्यांना ते बोचतात.
आमचे शब्द जे आहेत त्यांच्या कानामध्ये लालबुंद तापलेल्या शिशाप्रमाणे ते प्रवेश करतात, असे आमचे शब्द आहेत. परंतु कोणाला किती का राग येईना, पण सत्य बोलल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत, असं जगद्गुरु तुकोबाराचे पुष्कळ अभंग आहेत. आता पुढील अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय देह, इंद्रिय आणि कर्म, देहही मिथ्या आहे, इंद्रियही मिथ्या आहेत आणि यांच्या माध्यमातून घडलेलं कर्म देखील मिथ्या आहे. पण असं घडलेलं देह इंद्रियांच्या माध्यमातून जे कर्म आहे ते कर्म जरी मिथ्या असलं, इंद्रिय देह जरी मिथ्या असले, पण ते जर कर्म मिथ्या कर्म जर परमात्म्याला समर्पित केलं तर त्याचा लाभ जीवनामध्ये काय होतो तो भाव काही दृष्टांताच्या माध्यमातून पुढे सांगतात. आता हा जो अभंग आहे प्रत्येक महापुरुषांनी वेगवेगळ्या पद्धतीने याचं चिंतन केलेलं आहे. आता हा जो अभंग आहे या अभंगाचं मूळ काय आहे एक धागा लक्षात आला का चिंतन करण्याकरता सोपं जातं. इकडे पहा, तुम्ही माझं अनुसंधान सकाळी सांगितलं महाराजांनी, अनुसंधान तुटल्यावर काय होतं. तुका म्हणे मिथ्या देह इंद्रिय कर्म. तुकोबाराय म्हणतात देह इंद्रिय कर्म हे मात्र मिथ्या आहेत, पण ब्रह्मार्पण, मुद्दाम शेवटचं चरण सोडतोय म्हणजे पुढचं वरचं सोडण्याकरता सोपं जाईल. पण तेच देह इंद्रिय कर्म हे जरी मिथ्या असले तर त्यांच्या माध्यमातून घडले जे कर्म आहे ते ब्रह्मार्पण जर केलं तर बापा ब्रह्म होय, तो जो व्यक्ती आहे तो ब्रह्मरूप होऊन जातो. आपल्या प्रश्नोत्तर दीपमालेमध्ये पूजनीय रामानंद स्वामीजींना एका सांसारिक महिलेने एक प्रश्न विचारला आहे. त्या महिलेने विचारलं की स्वामीजी तुम्ही सांगता की नामस्मरण केलं पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, अशी साधना केली पाहिजे, पण साधना करण्याकरता मला वेळच मिळत नाही. आमचं एकत्रित कुटुंब आहे, 50-50 लोक एकत्रित राहतात आणि त्यांचं करता करता सगळा वेळ निघून जातो आणि दिवसभर एवढं कार्य केल्यामुळे कधी पाठ टेकते झोप लागून जाते, मला कळतच नाही, माझा उद्धार कसा होईल. त्यावेळेला स्वामीजींनी तिला सांगितलं तुझ्या उद्धाराचा उपाय सांगतो, तू करून तर बघ, 6 महिन्यात एका संन्यासाची जेवढी प्रगती होणार नाही तेवढी 6 महिन्यात तुझी प्रगती होईल. आणि ती साधना पूजनीय रामानंद स्वामीजींनी तिला अशी सांगितली होती की संध्याकाळी तुम्ही ज्यावेळेला अंथरुणावरती पडाल म्हणजे पाठ टेकाल त्यावेळेला सकाळी झोपेतून उठल्यापासून तर आत्ता झोपीत जाईपर्यंत जी जी कृती केली ती सगळी कृती आठवा आणि ती केलेली कृती जी आहे ती परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करा आणि देवाला म्हणा, देवा हीच माझी पूजा आहे, हेच माझं कर्म आहे, हीच माझी साधना आहे, हेच माझं जप आहे, हेच माझं तप आहे, स्वीकार कर. परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करून कृष्णार्पण म्हणा. असे 6 महिने साधना करा. एका संन्यासी महापुरुषाचा जेवढा विकास आध्यात्मिक जीवनामध्ये होणार नाही तेवढा उत्तुंग हिमालयासारखा पवित्र विकास तुमच्या जीवनामध्ये होईल, असं त्यांनी उत्तर दिलं होतं. आणि तोच काही स्वभाव किंवा आपण त्या वय म्हणत असतो तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांच्या विरा. प्रत्येक अभंगाचं स्पष्टीकरण करण्याकरता ओव्याचं सहाय्य घ्यावं लागतंय. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची आविरा, पूजा केली होया पारा तोषा लागी, मग तिये पूजे रिझलेनी आत्मराजे, वैराग्य सिद्धी देईजे पसायतया. आणि ते सांगतात शेवटच्या चरणामध्ये, तुका म्हणे मिथ्या देह इंद्रिय कर्म, ब्रह्मार्पण ब्रह्म होय बापा. देह इंद्रिय कर्म हे जरी मिथ्या असले तर ब्रह्मार्पण केल्याच्या नंतर तो ब्रह्मार्पण करणारा जो व्यक्ती आहे, बापा हे समाजाला उद्देशून बोलतात, तो व्यक्ती ब्रह्मार्पण क्रिया करणारा ब्रह्मरूप होऊन जातो. पण क्रिया देह हे सगळं मिथ्या आहे ना हो. त्याकरता आता उदाहरण दिलेत. गंधर्व नगरी क्षण एक न राहावे, तेची पै करावे मूळ क्षेत्र. गंधर्व नगर, आकाशामध्ये हे ढगांच्या माध्यमातून आपल्याला किल्ले दिसतात, नाना प्रकारचे बंगले दिसतात, नाना प्रकारच्या बगीचा दिसतात. ते का खरे का? ते गंधर्व नगर. कवर राहतं, किती वेळ राहतं? क्षण एक न राहावे, एक क्षणभर सुद्धा ते स्थिर राहत नाही. परंतु तेची पै करावे मूळ क्षेत्र. पण तिथं जाऊन जसं राहावं. आता हे जे जगत आहे हे गंधर्व नगराप्रमाणे स्वप्नेचे चेईले जाईल रया. कवनाचे मायबाप, कवनाचे गणगोत, मृगजळावत जाईल रया. ते सगळं विचारित आलेलं आहे. खपुष्पाची पूजा बांधोनी. आता आपण जे केलेलं कर्म आहे हे कर्मच खोटं म्हणल्याच्या नंतर ते कर्म म्हणजे खपुष्पच झालं की नाही? खपुष्प म्हणजे आकाशपुष्प. पण ती जर पूजा खपुष्पाची जरी कर्माची पूजा असली, ती बांधोनी जर बहाणली चांगली, तर निर्गुणा लक्ष्मी नारायणा तोषवाय. निर्गुण असणारा लक्ष्मीचा जो पती आहे परमात्मा, त्या नारायणाला तोषवावं. आपण मात्र चांगलं कर्म करून त्या परमात्म्याला संतुष्टित करावं. एरवी हे जे जगत आहे हे आहे कसं? वंध्या पुत्राच्या लग्नाचा सोहळा, वांझेच्या पोराच्या लग्नाचा सोहळा. आणि तो सोहळा आपल्या डोळा पहावे, आपल्या डोळ्याने पहावा. तसं शास्त्राने प्रतिपादन केलेलं हे जे कर्म आहे आपापल्या वर्णाश्रम पद्धतीने आलेलं ते कराच. केलं तर काय काय होईल? स्वे कर्मण्याभिरतः संसिद्धीम लभते नरः. शास्त्राने वर्णन केलंय की नाही? मग हे सगळं जे आहे हे वंध्या पुत्राच्या सोहळ्याप्रमाणे हे सगळं आहे. पण हे जरी असं असलं तरी सुद्धा मृगजळी पोहे घालोनी सज्ञाना तापलिया जना तोषवावे. हे सगळं जे कर्म आहे, हे जगत आहे, हा देह आहे, हे इंद्रिय आहेत, हे कशा आहेत? हे मृगजळाप्रमाणे आहेत. आणि त्या मृगजळाची पोहे म्हणजे पानपोई घालून, या मृगजळाचे पानपोई घातली आणि घालून सज्ञानी व्यक्तीने
तापलिया जना तोषवावे. आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक तापाने संतप्त झालेले जे लोक आहेत त्यांना शांत करावं. कारण जरी हे जगत मिथ्या असेल, जरी खोटा असेल, जरी टवाळा असेल, स्वप्नाप्रमाणे असेल, तर जाणकार व्यक्तीने याच्यातून काढता पाऊल नाही घेतला पाहिजे. काय करायचं आपल्याला त्यांच्यावरनं? आपण आपल्या स्वरूपामध्ये रमू, आपण आपल्या सुखाचा उपभोग घेऊ, असं जर तो म्हणला आणि लोकसंग्रह जर त्याने केला नाही, तर हे जे उन्मार्गगामी झालेले जे लोक आहेत त्यांना सन्मार्गगामी कसे होतील? हे श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होऊन मूर्त अनुष्ठाने जगा देत वरील जे हे तयाची आचरती पाऊले. पाऊनी सात्विक श्रद्धा चाले तो तेची फळ ठेविले ऐसेला आहे. ज्याला शास्त्रज्ञान कळत नाही, वेदांत उपनिषद हे ज्याला माहिती नाही, अशा लोकांनी महापुरुषाच्या संगतीत जाऊन ते जसं आचरण करतात तसं आचरण केलं तर महापुरुष ज्या पदाला जातात त्या पदाला हे आचरण करणारे लोक जातात. एवढी शक्ती केवळ फक्त आचरणामध्ये आहे. म्हणून महापुरुषाला पाप लागत नाही म्हणून सांगितलंय. तया लोकसंग्रहा लागी वर्तता कर्म संगी तो कर्मबंधू अंगी वाजेल ना. विस्तारपूर्वक ज्ञानोबराने केले. आणि जर महापुरुषाकडे पाहून जर एखादा व्यक्ती तसं कर्म करेल तर महापुरुषाला जे फळ प्राप्त झालं ते फळ त्याला प्राप्त होतच. उदाहरण दिले ज्ञानोबराने. एथीचा दिवा नेलिया सेजिया गावा तो तेथे तरी पांडवा दीपची करी. दिवा इथं पेटवला आणि आपण जर आपल्या घरी नेऊन पुन्हा तो दिवा लावला तसाच नेऊन ठेवला तर तो तिथं प्रकाश करणार नाही का? तसं एखाद्या महापुरुषाने प्रयत्न करून शास्त्राचा अभ्यास करून तसं आचरण आपल्या जीवनामध्ये केलं आणि त्याचं आचरण पाहून जर एखाद्या अज्ञानी व्यक्तीने सात्विक श्रद्धा धारण करून जर तसा तो चालला तर त्याला ते फल प्राप्त होणार नाही का? अर्थात होणारच आहे. म्हणून सज्ञान व्यक्तीने जरी हे मृगजळाचा पूर असेल हे जगत, तरी सुद्धा या जगतामध्ये आपल्या वाणीच्या माध्यमातून ज्ञानाची पाणपोई घातली पाहिजे आणि आध्यात्मिक, अधिदैविक, अधिभौतिक तापाने संतप्त झालेल्या लोकांना शीतल मात्र केला पाहिजे असा. आणि असं जर केलं आणि लोकांनी जर त्या महापुरुषाचं ऐकून त्याने केलेला उपदेश श्रवण करून जर तसं आचरण आपल्या जीवनामध्ये जर केलं तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ते आचरण करून ते क्रिया परमात्म्याला समर्पित केली तर तो ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होऊ शकतो. तुका म्हणे मिथ्या, जरी हे सगळं जगत मिथ्या असेल किंवा देह इंद्रिय कर्म हे जरी सगळे मिथ्या असले, पण शास्त्राने सांगितलेल्या पद्धतीने करून वर्ण आश्रम पद्धतीचं आचरण करून जर ते परमात्म्याला ब्रह्मार्पण जर केली तर हे बापा, हे समाजांनो, हे सुखाच्या अभिलाषा करणाऱ्या जीवांनो, महापुरुषांनो, संतांनो, असं कर्म करून परमात्म्याला समर्पित करणारा जो व्यक्ती आहे ब्रह्म होय बापा, तो व्यक्ती ब्रह्मरूप होतो बरं का. म्हणून असं आचरण तुम्ही जीवनामध्ये करा. आता पुढच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय जे लोक दाशीचा संग करतात त्या लोकांच्या जीवनामध्ये कसं अनिष्ट ओढवतं त्याचा विचार पुढील अभंगातून सांगतात. दाशीचा जो संग करे त्याचे पूर्वज नरकद्वारी. सरळ अर्थ आहे, स्पष्टीकरण करण्याची गरज नाही. जो दाशींचा संग करतो त्याचे पूर्वज म्हणजे इथून पाठीमागं जेवढी लोक होऊन गेले त्याच्या कुळामध्ये ते सगळे पूर्वज जे आहेत ते नरकाच्या द्वारामध्ये पडतात. तरी पितर कैशेनी स्वर्गी वसती, तरी पितर काय करीती कैसेनी स्वर्गी वसती. म्हणून तीही येती कुळापाशी. जैसा नखाग्रे व्याळी लागे तो शिखांत व्यापी वेगे तेवी आब्रह्म कुळ आघवे दोष आपलं विजे. स्पष्टीकरण होतच नाही ओव्याशिवाय. दाशीचा जो संग करे त्याचे पूर्वज नरकाच्या द्वारामध्ये त्याचं अख्खं कुळ पडून जातं. ऐसे सांगो जाता जना. पण मग काय करावं? दाशीचा संग करतो तो व्यक्ती नरकात, त्याचे अख्खं कुळ नरकामध्ये पडतं. असं जर समाजाला सांगायला गेलं ना, कोणे नये कोणाची या मना, कोणाची या मना नये, कोणाचंच मन मान्य करत नाही. म्हणजे यांना सांगतोय आम्ही दाशीचा संग करू नका, तुम्ही त्या नरकात जाताल पण अख्ख्या कुळाला नरकात घेऊन जासाल, सांगतोय पण कोणी ऐकत नाही. अर्थात तुकोबाराय म्हणतात वाजत अशी बोंब परे नायकी कोणी कानी. मी बोंबा मारून सांगायला लागलो पण कोणी ऐकायला तयार नाही. आणि बोंबा मारून ज्या वेळेला ऐकलं नाही मग तुकोबाराय शिवाय दिल्याशिवाय राहिले नाही. किती सांगू तरी नायकती बट नये कुणाची या मना. असं इथं याच्यावर बोलतोय मी. आता तुम्ही मला तो एवढं कडक कसं काय बोलायलास? परत सत्र झाल्यावर कोणीतरी येऊन बोला पुन्हा म्हणाल एवढं कडक नको बोलत जाऊ. नये कोणाची या मना. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात दाशीचा संग केल्याच्या नंतर त्याचे पूर्वज नरकद्वारात जातात असं आम्ही सांगतो तरी सुद्धा कोणी ऐकत नाही, कोणाच्या मना नाही. आता त्या दाशीचा संग करणाऱ्या व्यक्तीला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात बरं बाबा तुला माझं नाही ऐकायचं ना, नको ऐकू. कदाचित तू स्वयं घोषित संत असला पाहिजेस. तू स्वयं घोषित विचार स्वतंत्र प्रज्ञावान म्हणतात ते लोक म्हणतात आम्ही स्वतंत्र प्रज्ञावान आहोत, आम्ही स्वतंत्र विचार करणारे लोक आहोत. बरं बाबा तू स्वतंत्र विचार करणारा असेल तर माझं नको ऐकू. बरे विचारून पाहे. मग तुला बुद्धी दिली ना देवाने तर तुझ्या बुद्धिपूर्वक तू विचार करून पहा ना. काय तुझा अंती कोण आहे? अंती ज्यावेळेला तुला ज्ञानाकरता काळ येईल त्यावेळेला तुला तडाख्यातून कोण वाचवील? कोण आहे तुला शेवटी वाचवणारा?
मारिती तोडीती, बरोबर आहे ना, झोडीती मारीत तोडीत आणि झोडीत तुला नेतील, त्यावेळेला तुला कोण वाचवणार आहे? आणि जरी एवढं सांगूनही ऐकलं नाही ना, मग तुकोबारायने अशी भयानक शिवी दिली, तुका म्हणे रांडले का, ए रांडेच्या लेका, तुकोबाराय म्हणतात, अंती जासी नरक लोका. सांगून तुला कळत नाही ना, तर शेवटी मात्र अंती म्हणजे मेल्याच्या नंतर यमलोका जासी, यमलोकामध्ये तू गेल्याशिवाय राहणार नाही. हे जे लोक हे पाप करतात ना, शास्त्र वगैरे काही मानत नाही असं ते म्हणतात ना, ज्यावेळी त्यांच्या जीवनामध्ये एक विशिष्ट तारुण्याचा टप्पा निघून जातो आणि वृद्धपकाल येतो, जेव्हा ते आगतिक होऊन जातात आणि मग त्यांना कळतं की या जगामध्ये कोणतरी एक नियत, या जगाला चालवणारा परमात्मा आहे, आणि मग त्यांच्या जीवनामध्ये निश्चित चिंता होते की आता माझं कसं होईल. पण तेव्हा वेळ निघून गेलेला असतो, मग हातामध्ये चिंतेशिवाय दुसरं काही पडत नाही. आणि असे जे लोक आहेत, तुकोबाराय म्हणतात, हे लोक नरकाला गेल्याशिवाय राहत नाहीत. मग तुकोबाराय हे लोक नरकाला जाणार आहेत, कारण त्यांचं प्रारब्ध त्यांनी तसं करून ठेवलेलं आहे. तुमचं प्रारब्ध कसं आहे सांगा ना. तुकोबाराय म्हणतात, आमचं प्रारब्ध ऐकायचं आहे, मग ऐका. भाग्यवंत आम्ही विष्णुदास जगी, या जगामध्ये भाग्यवान जर कोणी असेल तर आम्ही विष्णुदास, आम्ही विष्णूचे दास, वैष्णव, आम्ही वारकरी, आमच्यासारखा भाग्यवान या जगात दुसरा कोणी नाही. म्हणून तर ज्ञानोबाराय म्हणतात, मला देवाचं वर्णन करावं असं वाटत नाही, म्हणून अर्जुनाची विशेषच तबावा ऐसे आवडले मज जीवा. का बरं माऊली, अर्जुनाचंच वर्णन करायला तुम्हाला का आवडतं? माऊली म्हणतात, जे तो त्रिभुवनाची दैवा एकायतन झाला. स्वर्गमूर्ती पाहता तिन्ही लोकातले दैव प्रारब्ध, जे काही चांगलं म्हणून प्रारब्ध आहे, ते सगळं अर्जुनाच्या वाटेला आलेलं आहे. म्हणून पडविले पाखरू तैसे न बोले, क्रीडा मुर्गही या परी न चाले, कैसे भाग्य कैसे दैव येत सुरवाडले जाणून येणे. हा दैव आले का नाही शब्द, कैशी दैव, कैशी आगळिक दैवाची. ही काही ज्ञानेश्वरी नाही, पण ओव्या आठवतात तुमच्या कृपेने, आवरत नाही तो मोह बोलण्याचा. तुकोबाराय म्हणतात, कैशी किंवा कैशी आगळिक दैवाची, जी गंगा जोडली अमृताची, हो का जपे तपे श्रोतयाची. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, भाग्यवंत आहोत आम्ही या जगामध्ये, आम्ही विष्णुदास, आम्हीच भाग्यवान आहोत. का बरं माव तुकोबाराय, तुम्हीच का भाग्यवान आहात? आता त्याचे कारण त्या भाग्याची, म्हणजे भाग्याची काय लक्षणं आहेत, मला वाटतं ती 5-6 प्रकारांनी पुढे तुकोबाराय सांगतात. आम्ही भाग्यवान का? प्रसंगी अभंग धैर्यवंत. कसलाही प्रसंग आमच्या जीवनामध्ये येऊ द्या, आम्हाला धैर्य प्राप्त होतं. आणि ते धैर्य कोणतं? अभंग, ज्याच्या कधीच भंग होत नाही असं अभंग धैर्य आम्हाला प्राप्त झालं आहे. म्हणजे परमार्थ पूर्ण होण्याकरता सात्विक धैर्य लागतं की नाही. गीतेमध्ये आपण सात्विक, राजस आणि तामस धैर्याचा प्रकार पाहून आलेलो आहोत की नाही. तर परमार्थ करण्याकरता रजोगुणी आणि तमोगुणी धैर्य कामाचं नाही, तर परमार्थ करण्याकरता सात्विक धैर्य लागतं. आणि ते सात्विक धैर्य जर शेवटपर्यंत जर नाही टिकलं, आता एकाच पावलामध्ये तो पलीकडल्या तीराला जाणार होता, पण धैर्य संपलं. आणि जैसी नाव थडिये ठाकता, जरी वरपडा होय दुर्वाता, तरी चुकलिया मागवता आपाओ पावे. तैशी प्राप्ती ही पुरुषे, इंद्रिय लाळली जरी कौतुके, तरी आक्रमीला जाणं दुःखे संसारिके. म्हणजे त्याचं धैर्य भंगलं की नाही, परिणामी एवढी केलेली साधना सगळी पाण्यात गेली की नाही. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, भगवंताच्या कृपेने आमचं भाग्य असं बहरून आलंय की कसलाही प्रसंग आमच्या जीवनामध्ये आला तर आमचं धैर्य भंगत नाही. म्हणून तो तुकोबाराय म्हणू शकले, जाई ओ माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैश नव्हे. आणि ते शब्द तोच आलाय, भाग्यवंत आम्ही विष्णुदास जगी. आणि तिथे काय म्हणतात, आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. का, कशामुळे म्हणू शकले? अभंग प्रसंगी धैर्यवंत. अभंग धैर्य त्यांना जीवनामध्ये प्राप्त झालेलं आहे. सुखासारिके पूर्ण वैराग्य ज्याचे, नाना रंभेचे निरूपे, शुकी नुठीजेची कंदर्पे, का भस्मी वन्ही न उद्दीपे, घृते ही जेवी. कसलाही प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये आला प्रलोभनाचा, तरी देखील त्यांचा धैर्य भंग पावत नाही. असं अभंग धैर्य आम्हाला प्राप्त झालंय. म्हणून या त्रिलोक्यामध्ये, या जगात आम्हीच भाग्यवान आहोत. एक दुसरं कारण भाग्यवंत म्हणण्याचं, नाही ते पूर्वीत आणूनी जवळी गाऊनी माऊली गीती सुखे. आता हा जो माऊली शब्द जो आहे, हा माऊली शब्द संबोधन वाचक अगोदर घ्यायचा. कारण ही जी माऊली आहे आमची विठाई माऊली, ही माऊली नाही ते जवळी आणूनी पुरवित. जो कधी पदार्थ पाहिला नाही, जे कधी ऐकलं नाही, जे कधी श्रवण केलं नाही, असे जे सुखाचे सोहळे आहेत, ब्रह्माक्य जीवाचा आणि ब्रह्माचं ऐक्य झाल्याच्या नंतर जो सुखाचा सोहळा जीवनामध्ये होतो, तो सोहळा कधी ऐकलाय, कधी पाहिलाय, कधी अनुभवलाय नाही. पण तो सुख सोहळा भोगण्याचं सौभाग्य ही आमची माऊली आमच्या जीवनामध्ये आम्हाला आणून देते. माऊली नाही ती पूर्वीत. ही जी माऊली, विठाई जी माऊली आहे,
ती माऊली नाही ते जवळी आणवणे पुरवीत. जे कधी ब्रह्मसुख ऐकलं नाही, पाहिलं नाही, श्रवणही करायला व्यवस्थित मिळालं नाही, म्हणून तर तुकोबाराय म्हणले घरोघरी झाले ब्रह्मज्ञान. परे जे निरस ब्रह्मज्ञान आहे ते कधी ऐकायला मिळालं का कुणाला? पण तुकोबाराय म्हणतात आमच्या माऊलीने ते ही सोहळे आमच्या जवळ आणून आमचे ते पूर्ण केलेले आहेत, म्हणून आम्ही भाग्यवान आहोत. 2 झाले. धैर्याचा भंग होत नाही म्हणून भाग्यवान, जे कधी ऐकलं नाही, पाहिलं नाही, श्रवण केलं नाही असं ब्रह्मसुख आमच्या माऊलीने विठ्ठलाने आम्हाला आणून दिलं, म्हणून आम्ही भाग्यवान. आणि म्हणून तो परमात्मा जो आहे हे ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मिका भक्ती जी आहे ती करण्याकरता ती माऊली सुखे गीत गाऊ. त्याच माऊलीचं आम्ही काय करू? सुखाने आता गीत गाऊ. आणि ते गीत गाण्याचं सौभाग्य आम्हाला जीवनामध्ये प्राप्त झालं, म्हणजे ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मका भक्ती आम्हाला प्राप्त झाली, म्हणून आम्ही भाग्यवान आहोत. 3 प्रीती अंगी असे सदा. ज्या परमात्म्याने हे सगळं कार्य केलेलं आहे त्या परमात्म्याविषयी जी प्रीती आहे, प्रेम जे आहे, हे फक्त आमोशाला, पौर्णिमेला, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, एकादशी आल्यावरच आमचं जागा होत नाही. तर प्रीती अंगी असे सदा, त्या परमात्म्याविषयी जे प्रेम आहे आमच्या अंगामध्ये ते नेहमी असं ठासून ठासून भरलेलं आहे. किंबहुना प्रेमाचा, वैराग्याचा, विवेकाचा, ज्ञानाचा मूर्तिमंत परिपोष म्हणजे हे संत आहेत. ते चालते ज्ञानाचे बिंब, किंवा आपण म्हणतो शांतीच एकनाथ महाराजांच्या रूपाने जन्माला आली होती, ज्ञानच ज्ञानोबरायांच्या रूपाने जन्माला आलं होतं, वैराग्य जगद्गुरु तुकोबारायांच्या रूपाने जन्माला आलं होतं, प्रेमच नामदेव महाराजांच्या रूपाने जन्माला आलं होतं, आणि गुरुनिष्ठाच निळोबरायांच्या रूपाने जन्माला आली होती. असं आपण जे बोलतो प्रीती अंगी असे सदा, किंवा भगवान अर्जुनाला म्हणतात ना, तू प्रेमाचा, सुटलं का नाही चरण, प्रीती अंगी असे सदा, नेहमी अंगामध्ये प्रीती आहे. अंगी सप्तमी, अंगामध्ये सदा प्रीती असे. अंगात प्रीती नाही तर अंगच प्रेमाचं भरलेलं आहे. तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रियेची चितकळा, धनुर्धरा, तू अनुसंगाचा ठावो. आता तुझं काय वंचू जावो, तुझ्यापासून काय लपून ठेवावं? आणि त्या माऊलीने असणार कधी न ऐकलेलं, न पाहिलेलं, न श्रवण केलेलं ब्रह्मसुख दिलंय की नाही, सगळे वय स्पष्ट होतात. प्रीती अंगी असे सदा, सर्व काळ ते प्रेम आमच्या अंगामध्ये आहे. ओळली सकळ सुखे ठाई. आणि त्या परमात्म्याच्या कृपेने सगळी सुख आमच्या ठिकाणी ओळली म्हणजे आम्हाला ती सर्व सुख प्राप्त झालेली आहेत, म्हणून आम्ही भाग्यवान आहोत. मग महाराज, धैर्याला भंग प्राप्त होत नाही असं भाग्य प्राप्त झालं, ऐकलं नाही, पाहिलं नाही असं ब्रह्मसुख प्राप्त झालं, जीवनमुक्तीचं प्रेमलक्षणात्मक भक्ती ती तुम्हाला प्राप्त झाली, प्रेम जीवनामध्ये तुम्हाला प्राप्त झालं, सर्व सुख तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झाले. एवढं भाग्य तुमच्या जीवनामध्ये आलं, आमच्या जीवनामध्ये का नाही, तुमच्याच जीवनामध्ये का आलं? हे तुकोबाराय म्हणतात तसं आम्ही केलं म्हणून आमच्या जीवनात आलं. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तसं करा, कारण जे केलं तेच उगवत असतं. या जगामध्ये आपल्याला कोणी सुखही देत नाही आणि कोणी दुःखही देत नाही. सुखस्य दुःखस्य नकोपी दाता पर ददाती इति कुबुद्धिरेषः. आणि याचं स्पष्टीकरण ज्ञानोबराय करतात, जैसा कडिया तळवटी आपुलाच बोलू किरीटी, पडिसाद होऊन उठी निमित्त योगे, तैसा समस्त या भजना येत साक्षीभूतू पैमी अर्जुना, येत प्रतिफळे भावना आपुलाली. जैसे क्षेत्रीजे पिरिजे ते वाचोनी आन न निपजे, का पाहिजे तेची देखीजे दर्पणा धारे. दर्पणाच्या आधाराने पाहिलं ते दिसतं पुष्कळ विस्तार आहे, एवढा करायला वेळ नाही. वाचोनी देते घेते अनेक सिद्धांत, येत निभ्रांत नाही सम्यक, येत कर्मच फळसूचक मनुष्य लोकी. आणि त्याचं स्पष्टीकरण तुकोबराय इथे एका चरणात करतात, आपल्या स्वभावे जैसे जेत असे, आपल्या स्वभावानुरूप जिथं ज्या वेळेला जसं कर्म केलं तेथे तैशेची दिश्वर साजिरेची. तसंच कर्म, तसंच भोग साजऱ्या पद्धतीने जसं केलं तसं त्याच्या जीवनामध्ये दिसतं. इथून पाठीमागं आम्ही काय कमी केलं का हे भाग्य जीवनामध्ये येण्याकरता? जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, माझी असत्यवादाचे तप, बहुत सुकृताची जोडी, अशी पुष्कळ प्रमाण संतांचे आहेत, म्हणून आम्हाला जीवनामध्ये हे प्राप्त झाले. पण तुकोबाराय एवढं भाग्य जीवनामध्ये उत्पन्न होण्याकरता पाप वासना, पाप जाळावं लागला असं तुम्हाला. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले एक पाप जाळत नाही बसलो मी केलं काय? पाप निर्माण होणारा जो कंद आहे तो कंदच उपटून टाकला. वरवर पालवी खुडीजे आणि मुळी तरी उदक घालीजे, तरी कैशेने नाश निपजेता या वृक्षा. एक पापाचा छालना करता प्रायश्चित्त करत बसले तर ते पाप कधी नष्ट होतील? मग हे सगळे पाप जर जाळायचे असते तर कंद चुपटून काढला म्हणजे तुकोबाराय मी. वासनेचा कंद उपडिले मूळ, वासनेचा कंद मूळ उपडिले, वासना जी आहे तीच मुळातून उपटून टाकली आणि परिणामी दुरिते सकळ निवारली. सगळे पापच जुळून गेले आमच्या जीवनातले. तृणाग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी उच्चारणी, अनंत पापराशी जातील लयाशी क्षण मात्रे. पण हे सगळे जळाल्या कशा?
पापाचा वासनेचा जो कंद आहे तो वासनाच उपटून टाकली. इंद्रियाचा जय, वासनेचा क्षय. आणि वासना जोपर्यंत जळत नाही तोपर्यंत परमार्थ सफल होत नाही. वासना मूळ संपली की संपलं. पण वासना काढणं किती अवघड आहे. ते तर इच्छा हे कुमारी झाली, ते कामाच्या तारुण्य आली, ते तर द्वेषेशी मांडली वराडी कथया दोघास्तव जन्मला. ऐसा द्वंद्व मोह जो झाला तो आजी आणि वाढविला अहंकारे जो धृतीशी सदा प्रतिकूळ. नियमाही नागवेची सर्व आशारशी द्वंद्विलू झाला साता. असंतुष्टीची मदिरा मत्त होऊनी धनुर्धरा. विषयाची या ओरा विकृतीशी असे काय केलं त्याने भावशुद्धीचे वाटे. विखुरिले विकल्पाचे काटे मग चिरिले अव्हाटे स्वर्गाप वर्ग. तिने भूते भांबावरी म्हणून संसाराची या आडवा माझी पडली. मग महादुःखाच्या घेतली दांडेवरी म्हणून माते चुकले. इथपर्यंत हा विस्तार ज्ञानोबरायांनी तिथं सांगितला. पण ही वासना नष्ट करणं अंगम गलितम फलितम मुंडम दशनविहीनम जातम तुंडम वृद्धो याति गृहीत्वा दंडम तदपि न मुंचती आशापिंडम. स्पष्टीकरण तुम्ही पाहून घ्या. मग सांसारिक लोकांची अशा अवस्था झाली तरी आशापिंडम न मुंचती, सोडत नाही त्यांना. मग परमार्थिकाला तरी दिनयामिन्यौ सायं प्रातः शिशिर वसंतौ पुनरायातः कालः क्रीडती गच्छती आयुः तदपि न मुंचती आशा वायुः. अजून एक श्लोक आहे आद्यगुरु शंकराचार्याचा अशीच आशा न सुटण्याचा. अग्रे वह्नी पृष्ठे भानू रात्रौ चुबुक समर्पित जानू करतल भिक्षा तरुतल वासः तदपि न मुंचती आशा पाश. एवढी आशा करणं काढणं कठीण आहे. पण जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आशा मारून या जयवंत व्हावे तरीच निघावे सर्वातुनी. नाही तरी सुखी असावे संसारी फजिती दुसरी करू नये. आशा मिली की ब्रह्मज्ञानाची उपलब्धी झालीच. शावळा बाजूला केलं की पाणी आहेच, ढग गेले की आकाश आहेच. आशा निवृत्त झाली, वासना संपल्या की आत्मज्ञान उपलब्ध झालंच म्हणून समजायचा, पापाचा कंद नष्ट झालाच म्हणून समजायचा. आणि तुकोबराय म्हणतात ते आम्ही केलं. पण हे करण्याकरता आमच्या माऊली पांडुरंगाने आम्हाला खूप सहकार्य केलं. देवाची कृपा झाली तरच ही वासना नष्ट होऊ शकते. मी 3 श्लोक सांगितले. नष्ट करणं ही वासना किती कठीण आहे. पण जेव्हा गुरुची संतांची परमात्म्याची कृपा होईल तरच ही वासना नष्ट झाली तर होऊ शकते. म्हणून तुका म्हणे भक्ता जनाची माऊली, ही भक्तांची माऊली. म्हणून माझ्या भक्ता नाही संसाराची चिंता. काय समर्थाची कांता कोरांना मागे नाही. तिला काय भीक मागण्याची गरज आहे का. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास. अशी त्या भक्तजनांची आमची ही माऊली आहे. करील सावली विठ्ठला आम्हा. आमच्या अंतकरणातल्या वासनेचा कंद उपटून टाकून प्रेमाची, सुखाची, शीतलतेची, आनंदाची सावली आमच्या जीवनामध्ये ही विठ्ठल माऊली आमची करणार आहे. आणि ते माऊलीने केलं म्हणून या जगात आम्ही भाग्यवान आहोत. असा स्वतःच्या भाग्याचा विचार जगद्गुरु तुकोबरायांनी केला. आणि ते भाग्य आम्हाला का प्राप्त झालं त्याचा विचार या अभंगातून केला. आता जे काही भोंदू लोक आहेत, ऐसे कैसे झाले भोंदू, पुढे येणार आहे तो अभंग. फक्त तो माझ्या चिंतनात नाही, माझं चिंतन संपल्यावर पुढे लगेच तो अभंग आहे. असे जे काही भोंदू लोक आहेत ते लोकाला फसवणारे लोक परमार्थाचा अवतार आणतात, कथा कीर्तन प्रवचनाचा अवतार आणतात. पण त्यांच्या माध्यमातून परमात्म्याला संतुष्ट करणे हा त्यांचा भाव नसून संसाराचं दास्य करणं हा त्यांचा भाव आहे. आणि त्याचा परिणाम काय होतो तो आता या अभंगातून सांगतात. भोंदावया मीस घेऊन संताचे करी कुटुंबाचे दास्य सदा. भोंदावया संताचे मिस घेऊन. भोंदावया या शब्दाचा अर्थ होतो लोकांना फसविण्याकरता. फसवलं लोकांना. जटिलो मुंडी लुंचित केश काशायांबर बहुकृत वेश पश्यन्नपि न च पश्यति मूढो. मूढ व्यक्त म्हणतात. मग कशा करता हा वेश केला. उदरनिमित्तम बहुकृत वेश. रावणाने स्वतःची वासना संतुष्ट करण्याकरता कसा सुंदर वेश केला होता. म्हणून भोंदावया जगाला फसवण्याकरता संतांचे मिस घेऊन संतांचं स्वरूप घेतो आणि मग समाजामध्ये जातो. फार मोठा बाव आहे असं दाखवतो. त्यांच्याकडनं दक्षिणाद्रव्य धन मिळवतो आणि त्याच्यावर काय करतो. करी कुटुंबाचे सदा दास्य. नेहमी बायका पोरांचं पोट भरत राहतो. कुटुंबाचं दास्य तो करतो. मग बोलायला गेल्याच्या नंतर तो समाजात विनाकारण पैसे देतात का लोक. त्याला बोलावं लागतं ना. तो कोबराय म्हणतात बोलतो तो कसा. मनुष्याचे परी बोल रावा करी. रावा मनुष्याचे परी बोल करी. रावा म्हणजे पोपट. तो कसा गोड गोड बोलतो. राम राम या बसा गोड गोड लागतं. तसं हा जो भोंदू आहे ना ढोंगी त्याचं बोलणं लय गोड लागतं. कदाचित शुद्ध तत्वज्ञान सांगणारा महापुरुष त्याचं बोलणं कर्कश वाटू शकतं. पण या भोंदूचं बोलणं एवढं गोड लागतं ना लोक फसतात त्याच्यामध्ये. आणि कसा बोलतो तो. रावा परी. रावा मनुष्याचे परी बोल करी.
जसा पोपट माणसासारखा गोडगोड बोलतो तसा समाजात जाऊन हा गोडगोड बोलतो आणि गोडगोड बोलून काय करतो, जगामध्ये नर नारी रंजवी, समाजामध्ये जाऊन गोडगोड बोलून नर नारी त्यांना मात्र रंजवतो, त्यांना शिष्य करून घेतो, त्यांना आपला अनुयायी बनवतो, त्यांच्याकडनं द्रव्य दक्षिणा धन घेतो आणि मग ते जे लोक करतील ना सांगतील ना तशा माना हलतो. बाबा येता का? हो येतो ना. नाही इथलं सांगतोय मी. तिमयाचे बैल करी शिकविले. तिमया म्हणजे हे गारुडी लोक असतात ना, त्याचा बैल शिकविले करी, जसं कळलं तसं ते मान हलवतं की नाही. पाऊस पडेल का? हो गुबू गुबू. तसं मग लोक म्हणले ना असं बाबा, हो हो तसंच तुम्ही मान हलवतो. आणि मग समाजामध्ये जात असताना कसा जातो, चित्रेचे बाहुले गोष्टी सांगे. जसं साईखिड्याचे बाहुले ज्ञानोबाने सांगितले ना, त्या चित्रात त्या बाहुल्या कशा शृंगारित केलेल्या असतात, त्या नाचताना दिसतात. पण त्या नाचतात का? तो काय बाहुल्याच्या काजा नाचवी की आपल्या जाणीवेची कळा वाढवी, विस्तार ज्ञानोबाने तिथं केलेला आहे. मग त्या चित्रीची बाहुले जसे नाचताना दिसतात पण ते नाचत नाहीत, त्यांना नाचवणारा दुसरा ते फक्त दिसतात नाचताना, तसा हा जो व्यक्ती आहे त्या बाहुल्याप्रमाणे गोष्टी सांगताना दिसतो, पण आतमध्ये त्या प्रेमाचा, भक्तीचा, ज्ञानाचा, वैराग्याचा, विवेकाचा थोलाही ओलावा त्याच्या जीवनामध्ये नसतो. म्हणून आद्यगुरु शंकराचार्यांनी सांगितलंय, अशा भोंदू लोकांपासून सावध राहा. शब्दजालम महारण्यम चित्त भ्रमण कारणम. मग काय करा, अतः त्यामुळे प्रयत्नात, प्रयत्नपूर्वक, अतः प्रयत्नात ज्ञातव्यम तत्वज्ञात तत्व महात्मना. तत्व जाणणाऱ्या महापुरुषांच्या मध्ये जाऊन त्याच्यामध्ये देखील उत्तम तत्वाला जो जाणणारा महापुरुष आहे त्यांच्या सहवासामध्ये जाऊन हे शिकलं पाहिजे. कारण महात्माही बोलतोच आणि हाही बोलतोच, पण याचं बोलणं फक्त पोपटाप्रमाणे, याचं बोलणं फक्त त्या बाहुल्याच्या नाचण्याप्रमाणे आहे. म्हणून आशाच्या संगतीत गेला की फसला म्हणून समजायचा. म्हणून तुकोबाराय म्हणतात, आशे जे लोक आहेत ना, तुका म्हणे देवा जळो हे महंती. आशा या बडबड करणाऱ्या लोकांची जी महंती आहे तिला आग लागो. पण या लोकांची कितीही फटफजिती केली, किती त्यांना बोलून दाखवलं, किती त्यांचा तमाशा मोकळा केला, किती त्यांची फजिती केली, त्यांचे दोष समाजासमोर प्रगट केले किंवा त्यांच्यासमोर जरी प्रगट केले तर लाज नाही चित्ती निसुगाते. निसुगाला म्हणजे त्या निर्लज्ज कोडग्याला त्याला आमच्या या बोलण्याची लाज वाटत नाही. म्हणजे ऐकून सुद्धा तो स्वतःमध्ये परिवर्तन करत नाही. हे भोंदूगिरीपणा सोडून देऊन सज्जन आचरण आपल्या जीवनामध्ये तो करत नाही. किती सांगितलं तर त्याला लाज नाही. मग असे जे लोक आहेत ना, हे भोंदू लोक, हे काय करतात, अंगी घेऊन या वारे. अंगामध्ये वारा आणलं, आमच्या अंगात देवाचा संचार झाला म्हणतात. अंगी घेऊन या वारे, वारं घेतात अंगात. आमच्या अंगात अमकी देवी आली, आमच्या अंगात तमका मसुबा आला, असा देव आमच्या अंगात आला असं म्हणतात. वारं घेतात. आणि मग त्यांना विचारलं काय करता आहात तुम्ही? काय नाही म्हणतात, हे जे दुःखाने पिडलेले लोक आहेत ना, दया देती, त्यांच्या दुःखातून निवृत्त करण्याकरता आम्ही हे करत आहोत. आम्ही त्यांच्यावरती दया दाखवत आहोत. तया भक्ता हाती चोट आहे. भयानक शिवी दिली बरं का. या शब्दाचा अर्थ तुम्ही समजून घ्या फक्त. आता ह्यो काय म्हणत आहे, माझ्या अंगात देव आला, मी तुमच्यावरती दया म्हणून तुमचं दुःख निवृत्त करत आहे, तुमच्या सगळ्या दुःखाचं क्षालन मी करणार आहे, सगळं दुःख तुमचे आध्याभौतिक आध्यात्मिक सगळे पाप ताप मी निवृत्त करणार आहे. तो कोबराय म्हणतात, असा तो जो भक्त आहे दांभिक, अंगात देव आला म्हणतो तो, तया हाती चोट आहे, त्याच्या हातामध्ये काय माती आहे का? अरे इथे जगामध्ये एक नियंता ईश्वर राहो, इथे जगाचं नियमन करणारा एक परमात्मा आहे. मियाची नियमेला साता गतीर भरता प्रभू साक्षी. व्याख्यान पाहू घ्या. सगळा नियमन करणारा परमात्मा, हा मधातच कोण आला? अल्ला भिस्मिल्ला, मी हे म्हणणारा. ते म्हणतो हाती चोट आहे, त्याच्या हातामध्ये काय आहे? तो करतो तरी काय? देव्हारा बैसोनी हलवी ती सुपे. देव्हाऱ्यावर बसतो आणि काय करतो? सुपे हलवितो. ऐसे पापी पापे लिंपती ती. असे जे पापी लोक आहेत दांभिकपणा करणारे, तो कोबारे म्हणतात ते पापाने लिंपायमान होतात, ते लिंप हल्ल्या जाणार. आणि एखाद्या वेळेला होतं काय, त्यांनी सांगितलं एखादा तोडगा, एखादा उपाय, तर लोकांना सगळ्यांना खाली जाता असं नाही, एखाद्याला अनुभव येतो. मग त्याला तुकोबारे म्हणतात एकी बिकीच्या न्याय. ते खेळत असताना कधी एकी बिकी होती ना, कधी एकी तर कधी बेकी, असं होत असतं कधी कधी. मग एकी बेकीच्या न्यायाने कधी जर त्यांनी सांगितलं आणि ते लोकांचं खरं ठरलंच तर होत असे प्रतीची एकी बेकीच्या न्यायाने लोकांना त्याची अनुभूती येते, अनुभव येतो. मग तेने लोक समस्त भुलतात आणि त्याच्या त्या बोलण्या खरं झाल्यामुळे सगळे लोक भुलायला लागले. हा म्हणतात बरं का, खरं आहे बरं का, हे असंच आहे. पण तुकोबाराय म्हणतात तयाचे स्वाधीन दैवती असते. अशा त्या भोंदूच्या, ते नाटकं करणाऱ्या लोकांच्या स्वाधीन जर दैवती असती, जर परमात्मा त्याच्या स्वाधीन जर असता, तर मग कसं बोलतात पहा पुढे. तरी का मरती त्याची पोरे. त्याची पोरं कशाला मेली असती, त्याच्या घरातले लोक कशाला मेली असती? जर त्याच्या हातामध्ये देव असता
त्याच्या हातामध्ये कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न तो जर असता, त्याचं सगळं खरं ठरलं असतं, तर मग त्याची पोरं कशाला मेली असती? याचा अर्थ त्याच्या घरातले लोक मरतात, त्यांना तो आवरू शकत नाही, म्हणजे सगळं खोटं आहे. आणि तुकोबाऱ्या म्हणतात असे जे लोक आहेत, तुका म्हणे मग ते करतात काय? पाणी अंगारा, कोणाला पाणी भरून दे, कोणाला अंगारा लाव. तुका म्हणे पाणी अंगारा जयाचा, ज्याचा अंगारा आणि पाणी जे लोकाला देतात, तुकोबाऱ्या म्हणतात तो भक्त कान्होबाचा तोही नव्हे, तो कान्होबाचा भक्त नाही. हे तुकोबरायांचे अभंग आहेत. मी फक्त टेप रेकॉर्डरप्रमाणे वाजून दाखवलेले आहेत. कृपा करून तुम्ही माझ्यावरती नाराज होऊ नका, ही नम्रतेची विनंती आहे. आता पुढील जो अभंग आहे, नाही खरंच सांगतोय, हे तुकोबरायांचे अभंग आहेत, याच्यात माझं काही नाही आहे. पुढील जे अभंग आहेत जी बाबा, नाही ना, मी अजून जगायचंय मला. तसं तुमची कृपा असेल तर मग मी कोणाच्या बापालाही घाबरत नाही. तुका म्हणे खरे सांगू मग, आधमाचे चित्त अहंकारी मन. आता आधम जे लोक आहेत त्याचं चित्त कसं आहे, त्यांचा उपदेश काय आहे? आधमाचा चित्त जो आहे तो अहंकारी माणूस असतो, आणि अशा अहंकारी माणसाला आता किती उपदेश केला वर, मग त्याच्यात परिवर्तन व्हायला पाहिजे नाही, त्यांनी खरा परमार्थ करायला पाहिजे ना. पण त्याला केलेला उपदेश तो मात्र तो आचरणात आणत नाही, सोडून देत नाही, खरा परमार्थ तो करत नाही. हाच भाव म्हणजे 2-3 अभंग आहेत एकत्र विचाराचे आहेत. आता तुकोबरायांनी त्याच्यावरती एवढा शेरा मारल्याच्या नंतर त्यांनी खरा परमार्थ करायला पाहिजे ना. पण तुकोबराय म्हणतात तो उलट अहंकार धारण करतो आणि मी सोडणार नाही म्हणतो तुला. ते म्हणजे ती साधना जी आहे तो सोडणार नाही. उलट अशा लोकांना जर आपण उपदेश जर केला तर विनाकारण आपल्या वाणीला क्षीण होतो. म्हणून ज्ञानोबराचं स्पष्टीकरण सांगतो 2 ओव्यात. ज्ञानोबराय म्हणजे असे जे लोक आहेत ना, ऐशे जे पार्था विनमुख या परमार्था, खरा परमार्थ करण्याकरता जे विनमुख झालेले आहेत, तयाशी संभाषण सर्वथा करावे ना. असा खरा परमार्थ न करणारे लोक आहेत, ज्ञानोबरायांनी स्पष्ट सांगितलंय, त्या लोकांसोबत बोलू नये. तयाशी संभाषण सर्वथा करावे ना. आणि मग त्या लोकांना जर उपदेश केला, अरे बाबा हे चुकीचं आहे, असं नका करू, असं करा, गाथा भागवत ज्ञानेश्वरी वाचा, चिंतन करा, जो जे वांछिल तो ते लाहो, काय कमी याच्यात. आणि त्यांना असं सांगितलं ना, मग त्यांना राग येतो. मग तुकोबाराय म्हणले मग असे लोक सांगणाऱ्या व्यक्तीला, याने माझ्यावर उपकार केला, चांगलं सांगितलं, माझे डोळे उघडले, असं नाही म्हणत. मग उलट वरीती न मानिती, ते आपल्याला सांगितलं म्हणून मान्य करत नाहीत, मग सांगणाऱ्याची वरी निंदाही करू लागती, सांगणाऱ्याचीच निंदा करतात. मग तुकोबाराय म्हणतात सांगा बरं, पतंगायसा हाती प्रकाशाते पुष्कळ विस्तार आहे. तात्पर्य एवढंच आहे, अशा लोकांना उपदेश करून विनाकारण आपली ऊर्जा शक्ती वाया घालू नये. अधमाचे चित्त अहंकारी मन, अधम चित्ताचा व्यक्ती आहे, त्याचं मनामध्ये केवळ अहंकार भरलेला असतो, अहंकाराने युक्त तो व्यक्ती असतो. आणि त्या व्यक्तीला जर उपदेश जर केला, उपदेश शीन तया केला, तया उपदेश केला सीन, त्या व्यक्तीला केलेला जो उपदेश आहे हा केवळ फक्त शीन आहे, काही उपयोग होत नाही. कसा सीन आहे त्याकरता तो उदाहरण देतात. पापियाचे मन न करी आचार. बरं सांगितलं मग आचरण करायला पाहिजे, परिवर्तन करायला पाहिजे, आचरण मात्र तो करत नाही सांगितल्याचं. मग त्याला केलेला उपदेश कसा व्यर्थ आहे? विधिवेशी शृंगार व्यर्थ केला. एखादी कांतहीने जैसे काय का कुमकुम सिंदूर जैसे कांतहीनेचे, कांतहीन असणारी माऊली तिने कितीही शृंगार केला तर काय कामाचा आहे? विधवेचे शृंगार व्यर्थ केला, व्यर्थ आहे तो शृंगार केलेला. तसं त्या व्यक्तीला केलेला उपदेश व्यर्थ आहे. आधमाचे चित्त दुश्चित ऐकेना. तुकोबाराय म्हणतात असा जो आधम व्यक्ती आहे त्याचं चित्त जे आहे ते दुश्चित आहे, म्हणजे अत्यंत दुष्ट त्याचं चित्त आहे. दुष्टित म्हणजे अत्यंत दुष्ट चित्ताचा तो व्यक्ती, त्याला हा खरा परमार्थ पचत नाही. आणि तो दुष्ट चित्ताचा व्यक्ती ऐकेना, तो मान्य करत नाही सांगितलं तरी. वायाविन मना करून काय, मग विनाकारणच आपण एवढा उपदेश त्याला केला, ते करून काय उपयोग झाला? खडकी जैसे वर्षले, खडकावर पाऊस पडला, काय कामाचा आहे? भस्मामध्ये हवन केलं, काय कामाचं आहे? तसं त्याला केलेला उपदेश व्यर्थ आहे. आता तुकोबाराय मत उदाहरण देतात, तो उपदेश कसा व्यर्थ ठरला? गर्धबासी दिली चंदनाची उटी, गर्धबाला चंदन लावलं का गाढव तीर्थे नहानीला. ज्ञानोबाराय म्हणले की नाही, कडू दुधिया माखीला गुळे जैसा, मृत जैसा शृंगारीला का गाढव तीर्थे नहानीला, कडू दुधिया माखीला गुळे जैसा. ओस गृही तोरण बांधले का उपवासी अन्न लिंपिले, कुमकुम सिंदूर केले कांतहीनेने, कळस ढिमाचे पोकळ जळो वरील ते झळाळ, काय करू चित्री फळ आतसेन. एवढे उदाहरण ज्ञानोबाराने व्यर्थ दिलेले आहे त्या ठिकाणी. तसंच गर्धबादी दिली चंदनाची उटी, काय कामाची आहे? केशर ललाटी शुकराच्या, गाढवाच्या, शुकर म्हणजे बहुतेक
शुकर म्हणजे गाढव, हा नाही नाही, शुकर म्हणजे डुक्कर. हां, ते गटारातलं बोलतं ते. डुकराचे दोन प्रकार पुन्हा, एक रानडुक्कर आता तुम्ही सांगितलं ना, थोडं स्पष्टीकरण करावं लागेल ना वागता या नात्याने. शुकराच्या म्हणजे शुकराला ललाटी, त्याच्या मस्तकावरती केशर लावलं, काय कामाचं आहे? तसं त्या व्यक्तीला किती उपदेश करा कामाचा नाही. पतिवंचकेशी सांगता उदंड, पतीची वंचना करणारी म्हणजे व्यभिचार करणारी स्त्री आहे. नातरी कांताच्या मानसी, रेगोणी स्वैरिणी जैसी, रहाटी जारेसी जावया लागे. स्पष्टीकरण होतच नाही तसं. पतिवंचकेशी सांगता उद्दंड, किती सांगा तिला, नको ग बाई हे करू, हे पतिव्रत धर्माचा किती तिला महत्त्व सांगा, परी ते पाषांड, परंतु तिची नास्तिकपणा आहे, जे वाईट वर्तन तिचं जे आहे, दुष्ट आचरण ते आहे, तिच्या मनामध्ये ते राहतं, ती मात्र सोडायला तयार होत नाही. मग जशी वंचक स्त्री दुष्ट आचरण सोडत नाही, तिला कितीही सांगा, तसं या व्यक्तीला कितीही सांगा, तो आपलं वागणं, आपला दुराचार, आपला दंभ, आपला भ्रष्टाचार तो मात्र सोडायला तयार होत नाही. तुका म्हणे तेशी अभाविका सांगता, वावगाची चित्ता शिन होय. तसं त्या अभाविक व्यक्तीला किती सांगा, सांगणाऱ्याच्या चित्ताला शिन होतो, म्हणून त्या लोकांची संगती टाळावी. मग असे जे लोक आहेत त्यांना जर परमार्थ आवडत नाही, सांगितलेलं जर त्यांना जर आवडतच नाही, तर मग त्यांना आवडतं तरी काय, संत बिंत तर आवडत असतील ना त्यांना. संता देखुनी स्वयदृष्टी टाळी, समोरून जर संत यायला लागले, संता देखुनी येणाऱ्या संतांना जर पाहिलं तर स्वयदृष्टी टाळी, स्वतःची दृष्टी मात्र टाळतो, म्हणजे आपली दृष्टीसुद्धा त्यांच्यावर पडू नये असं म्हणतो. एरवी संताला पाहण्याकरता परमात्मा म्हणतात, मी निर्गुण निराकार आहे, मला डोळे नाही आहेत, पर तो पहावा हे डोळे, म्हणून अचक्षुषी मज डोळे. मला हात नाही, पाय नाही, मला डोळे नाही, काय नाही, पण सगळे अवयव मी कशाकरता धारण केले तिथं विस्तार केलेला आहे ज्ञानोबरायाने. किंबहुना ज्ञानोबराय तर म्हणतात, या दृष्टीचं सार्थकपणा तेव्हाच आहे, आत्मज्ञाने चोखडी, संत जे माझी रुपडी, ते तर दृष्टी पडो आवडी, कामिनी जशी. संतांचा चेहरा निहाळला पाहिजे. कसा? कामिनी, जसा एखादा कामुक व्यक्ती कामिनीचा चेहरा निहाळतो, तशा पद्धतीने संतांवरती आपली दृष्टी पडली पाहिजे, ते निहाळली पाहिजे. एवढं ज्ञानोबराय वर्णन करतात संतांकडे पाहण्याचं. पण याचं मात्र असं आहे, या दुष्ट आचरण करणाऱ्याचं, संता देखून या सुयदृष्टी टाळी, संतांना पाहून दृष्टी टाळतो, आदरे निहाळी परस्त्री. मग संतांना पाहत नाही तर करतो काय? परस्त्री आदरे निहाळी, अतिशय आदराने परक्या स्त्रीकडे मात्र पाहतो. मग संतांचे वचन विटीये करणाशी संत वाक्यामृताचा, संतांच्या मुखातून स्रवित होणारे ज्ञानेश्वरी गाथा आता येणे वचन तेजाकारे, फिटले आतील बाहेरील अंधारे, मग देखतसे साचोकारे स्वरूप तुझे, पूर्व दिशेची आरावळी, उदया येताची सूर्य दिवाळी, की एरी दिशा तिची काळी, काळी मा नाही, असे ते वचन आहेत. साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, असे ते वचन आहेत. पिकलिया सुखाचा परिमळू, की निवालिया अमृताचा कल्लोळू, तैसा कोवळा आणि सरळू किंवा रसाळू बोल बोलेला, असे ते शब्द आहेत. ते शब्द आहेत तरी कसे? ठिचराची आहे म्हणा आणि सात्विकाचा पान्हा, श्रवणा सवे सुमना समाधी जोडे, फिटो अविवेकाची वाणी, हो काना मनाजिनी, देखो आवडे ते खाणी ब्रह्मविद्येची, दिसो परतत्व डोळा, पाहो सुखाचा सोहळा, रेघो महाबोध सुकाळा माझी विश्व, असे ते वचन आहेत की नाही. एवढा महान लाभ करून देणारे ते वचन आहेत. पण ती वचनं त्याच्या कानामध्ये पडली की त्याला वीट आल्यासारखा होतो, त्याला असं वाटतं काहीतरी वेगळंच चाललंय हे. पण स्त्रीचं जर गायन जर चालू झालं, मग स्त्री गायली ऐकावे, स्त्री रूप डोळा पहावे, सर्वे भावे आलिंगावे, स्त्रीशीची, मूर्खाची लक्षणं सांगितली ज्ञानोबरायाने तिथं. मग स्त्री शब्द ऐकता निवे करणं. स्त्रीचं गायन चालू झालं, कीर्तन चालू झालं, व्याख्यान चालू झालं की मग त्याचं कान निवतात, वा वा म्हणतात, काय सुमधुर कोमल गायन चाललंय. कथे माझी नीट वाढे नित्यक्षणी, कथे माझी नीज वाढे नित्यक्षणी. असा तो पापी कथेमध्ये जर येऊन बसला तर क्षणोक्षणाला नित्यक्षणी नीज वाढे, क्षणोक्षणाला त्याला गाढ झोप लागते. कथेत येऊन बसला की त्याला झोप लागते. पण स्त्रीचं जर कीर्तन चालू झालं, स्त्रियेचे कीर्तनी प्रेमे जागे, मग 7 ते 9 नाही, मग 12:30-1 वाजेपर्यंत चालू द्या म्हणते, अजून चालू द्या, अजून काही वेळ झालेला नाही. आणि आपल्यासारख्याचं कीर्तन चालू झालं की 9:30 वाजले, 9च्या पुढं 7 ते 9 असलं 5 मिनिटं जरी खालून थांबा बाबा म्हणतात. आणि ते लोक काय मूर्खासारखं काय बोलायला, त्याला खालून चिठ्ठ्या पाठवतात, बाबा एवढं म्हणा ना. काय कसं होईल काय माहिती. स्त्रियेची कीर्तनी प्रेमे जागे. तुका म्हणे तुम्ही क्रोधाशी न यावे. तुकोबराय म्हणतात, माझे शब्द तुम्हाला कठीण वाटत असतील, तीक्ष्ण वाटत असतील, पण कृपा करून तुम्ही क्रोधाशी न यावे, रागवू नका.
स्वभावा करावे काय कोणी, स्वभावाला काही औषध नाही. अभंग तुमच्या पाठ आहेत. मग असे जे लोक आहेत त्यांचा इथपर्यंत समाचार घेतला. 3259 पासून तर 3262 पर्यंत त्या लोकांचा समाचार जगद्गुरु तुकोबारायांनी घेतला. मग तुकोबाराय तुम्ही जीवनामध्ये काय करता किंवा तुम्ही कोणाची भक्ती करता ते तुकोबाराय आम्ही ज्याची भक्ती करत आहोत तो परमात्मा कसा आहे. आम्ही विष्णू द्याशे देव ध्यावा चित्ते होईल ते होते प्रारब्धायची. आणि ती आता पुढे सांगतात भोळे भाविक आम्ही ज्याचे दास आहोत, आम्ही ज्याची सेवा करत आहोत तो परमात्मा कसा आहे. भोळे, अतिशय भोळा आहे तो. भोळा शब्दाचा अर्थ केला आहे अतिशय साधा आणि अतिशय सरळ स्वभावाचा, काहीच लागत नाही. फक्त एक तुळशीचं पान दिलं की झालं त्याचं काम, बाकी काही लागत नाही त्याला. एक तुळशी पत्रफास एवढंच नाही तर 9व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाराने असं बहारदार वर्णन केलंय. त्याने जर नुसतं एक पाण्याचा थेंब जरी दिला किंवा पत्रम पुष्पम फलम तोयम योमे, काही द्या, पाण्याचा एक थेंब द्या, एक थेंब जरी त्या परमात्म्याला भावपूर्वक जर दिला तर त्यांनी जगद्गुरु तुकोबा माऊली म्हणतात जस काय त्यांनी अमृताचा समुद्र मला दिला, जस काय त्यांनी कामधेनूची खिलारं मला दिली. पुष्कळ वर्णन तिथं केलेलं आहे. म्हणजे असे सरळ असणारा भोळा हा परमात्मा आहे आमचा. कसा आहे अजून भाविक आहे, अतिशय प्रेमळ आहे तो. फक्त त्यांच्या सहवासामध्ये जाऊन पहा प्रेमाचा कसा वर्षाव होतो, सहवासात गेल्याच्या नंतरच कळतं. एवढा तो प्रेमळ तो परमात्मा आहे. अजून कसा आहे जुनाट जुगादीचे नाणे. कधीपासूनचा आहे सांगता येत नाही. अनादी काय थाईचाची काळा अनादी बहु काळा, अतिशय अनादी प्राचीन असणारा हा परमात्मा आहे. तो काय आजचा आणि कालचा नाही, तो काय चंद्राने हेंद्रान दैवत्व आमचा नाहीये. आम्ही ज्याचे दास आहोत तो भोळा आहे, भाविक आहे, जुनाट आहे. अजून कसा आहे चांगला म्हणजे नागर म्हणजेच नादर. लय नादर आहे मराठवाड्यातला शब्द आहे तो. चांगला आहे. आणि अजून त्याचा एक गुण सांगतात होय तैसे केले भक्ती भावे. जसे भक्तीने तुमच्या अंतकरणात भक्ती असेल तसा परमात्मा तुमच्या समोर रूप प्रगट करायला तयार आहे. भक्त जैसेने जेथ पाहे तेथ ते तैसेची होत जाय, ज्ञानोबा वर्णन करतात. मनोनी चिंतना ह्या मा दासा. मग असा भोळा भाविक जुनाट चांगला जशी अपेक्षा करू तसं स्वरूपात दर्शन देणारा तो परमात्मा आणि त्याचे आम्ही दास आहेत. मग आम्हाला चिंता करायची गरज आहे. मनोनी आम्हा दासा चिंता नाही. आणि असा परमात्मा आम्हाला प्राप्त झाल्यामुळे त्याची सेवा सेवा करण्याकरता जर मिळत असेल न भ्यो गर्भवासा जन्म घेता. गर्भवासालाही आम्ही भिणार नाही आणि जन्म घेताही भिणार. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. पण काय करील गुण गायीन आवडी हीच माझी सर्व जोडी. आणि हे गुण गाण्याकरता आपुलिया इच्छा करू गदारोळ. जन्म घेऊ आम्ही, घाबरणार नाही जन्माला, काही हो घाबरणार नाही. जन्म घेणार आम्ही आणि जन्म घेऊन काय करणार आपुलिया इच्छा जन्म धारण करून आमची इच्छा जोपर्यंत तृप्त होत नाही तोपर्यंत गदारोळ करू. गदारोळ करू म्हणजे काय करू गर्जना करून ऐसे माझे नाम घोषे. नाम घोष करून गर्जना करून आम्ही त्या परमात्म्याचं चिंतन या जगाच्या समोर करू. कैसे माझ्या गुणी झाले देश काळा ते विसरले कीर्तने सुखे झाले आपण पाची. आणि अशी त्या परमात्म्याचा गदारोळ करून एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी भोगू सर्व काळ सर्व सुखे. आणि असं त्या परमात्म्याचे गुणगान गाऊन आम्ही सर्व काळामध्ये सर्व सुखाचा उपभोग घेऊ. आणि तुकोबाराय म्हणतात असा जन्माला यायचं त्याचा गदारोळ करायचा तुम्ही एकटेच करणार का. नाही, आम्ही येतो आणि आमच्याबरोबर तो परमात्मा येतो आणि परमात्मा आला तर त्याच्याबरोबर आम्ही येतो. आम्ही एकमेकाला सोडतच नाही. काटा आला की छापा येणार आणि छापा आला की काटा येणारच. एकी झाली की बेकी, बेकी झाली की एकी, हे होणारच आहे. तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात. आम्ही देवही आम्हाला एक क्षणभर विसरायला तयार नाही आणि आम्ही देवाला एक क्षणभर सुद्धा विसरायला तयार नाही. नाही विसंबित एरा नाही विसंबत. विसंबत म्हणजे एकमेकाला आम्ही सोडत नाही, विसरत नाही. एरा एकमेकाला आम्ही विसरत नाही. उलट त्याच्यामुळे आम्हाला शोभा आहे आणि आमच्यामुळे त्याला शोभा आहे. शोभविले एरा सोने एके ठाई हिरा असा आमचा आहे. पण हे देवा आता पुढच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय परमात्म्याच्या भेटीची तळमळ लागली मला म्हणतात. पण तळमळ लागलेला परमात्मा कोणत्या साधनाने भेटेल ते साधन मला निश्चित करायला तयार नाही. म्हणून हे देवा हे विठ्ठला ते साधन देखील तूच मला सांग अशी देवाकडे विनंती या पुढच्या अभंगातून करतात. दुसरं चरण जे आहे ना तुझी भेटीचे प्रेम अंतरंगी, हे जे चरण आहे एवढा तुकड्याच्या भोवती हा अभंग फिरतो.
तुझी भेटीचे प्रेम, अंतरंगी तुझ्या भेटीचे प्रेम. अंतकरणामध्ये तुझ्या भेट व्हावी एवढीच प्रेम आहे, तेवढंच प्रेम मी अंतकरणात धारण केलं. बाकी प्रेमच नाही ठेवलं मी अंतकरणात कोणाविषयी. जाळूनी संसार संसाराचं वगैरे सगळं प्रेम आम्ही काढून टाकलंय. फक्त तुझ्या भेटीचं प्रेम, तुझी भेट व्हावी एवढ्याच तुझ्या भेटीकरता प्रेम आम्ही अंतकरणात धारण करून ठेवले. परंतु ते कोणत्या साधनेने तू प्राप्त होशील हे मात्र कळत नाही. नाही बळ योग अभ्यास कराया. जर योगाच्या साधनेने जर तू भेटशील असं म्हणावं तर ते साधना करण्याकरता बळ माझ्या ठिकाणी नाही. न कळे ते क्रिया साधनाची. मग तुझ्या प्राप्तीकरता, तुझ्या भेटीकरता कोणती साधना करावी, ती क्रिया साधना तीही मला कळत नाही. तुझी भेटीचे प्रेम अंतरंगी नाही बळ अंगी भजनाचे. जर भजनाने तो प्राप्त होतो असं जर म्हणावा तर ते भजन करण्याकरता जे बळ लागतं ते बळही माझ्या ठिकाणी नाही. कारण हा देह कुठपर्यंत साथ देईल काही सांगता येत नाही. म्हणून तर प्रार्थना करावी लागली, नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझी पांडुरंगा. मग साधना भक्ती भजन करण्याकरता बळ लागते की नाही. जर पंढरपूरला जर नाचत जायचं असेल तर शरीरामध्ये शक्ती लागेल की नाही. जर शक्ती क्षीण झाली तर वापस यावं लागते की नाही. यावं लागलं मलाच. म्हणून नाही बळ अंगी भजनाचे. भजनाचं सुद्धा बळ नाही. काय पांडुरंगा करू बा विचार. जर विचाराने तू प्राप्त होतो असं जर म्हणावं तर कोणता विचार करू. अंतर भेटावया, झुरते अंतर भेटावया. हे देवा, कोणत्या विचाराने तू प्राप्त होशील हेही कळत नाही. माझा अंतर झुरत आहे. कोणत्या बळाने तू प्राप्त होशील भजनाच्या तेही कळत नाही. अंतर झुरत आहे. योग साधनेने तू प्राप्त होशील तर ते करण्याकरता बळ नाही. म्हणून तू भेटतोस की नाही याकरता माझं मन झुरतंय. कसं. कन्या सासुऱ्याशी जाय मागे परतून पाहे, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. काय चुकलिया माये बाळ हुरहुरा पाहे, तैसे झाले माझ्या दिवा केव्हा भेटसी केशवा. जीवना वेगळी मासुळी तैसा तुका तळम. चंदनाची चोळी माझे सर्वांग पोळी, कानो वनमाळी वेगी भेटवा का. चांदवो चांदणे चाफेवो चंदनू, देवकी नंदनू विन नावडेवो. तिथं ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मिका भक्ती आहे. तिथं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देवा तुला भेटण्याकरता माझं अंतकरण फार झुरत आहे. कधी भेट देशील काही सांगता येत नाही. कधी कृपा करीशी नेणे. काय तुझे सर्वस काय घेतो मी चोरून. बरोबर आहे ना. काय तुझे रूप घेतो मी चोरून, या भेने रपुनी राहिला असे. काय तुझं सर्वपणा मी काय चोरून घेतो का काय, म्हणून मला पाहून लपून बसलास. तर देवा तुका म्हणे तुझी न लगी दसुडी. मला तुझी एक दशी सुद्धा नको. परी मनी आवडी दर्शनाची. मला फक्त एकदा भेट दे, एकदा भेट दे. बाकी भेटी लागी जीवा लागलीसी आस, भेटी लागी पंढरीनाथा जीवा लागली तळमळ व्यथा. सुरतशी अंतर भेटावया तुका म्हणे सांगा. पण देवा कोणत्या साधन तो प्राप्त होतो हे कळत नाही. मग सगळ्यात वडील जुना अनादी तूच आहे ना. तर मग तुका म्हणे सांगा वडीलपण बुद्धी. मोठ्यापणाने हे देवा तुम्हीच आम्हाला बुद्धी सांगा. तुझं विन दयानिधी पुसो कोणा. हे दयानिधी, हे परमात्मन, तुझ्याशिवाय आम्ही दुसरं कोणाला पुसणार आहेत. आम्हाला तू कसा प्राप्त होशील हे साधना तूच मात्र सांगणार आहेस. आम्हाला ते कळत नाही. मी अल्पमती आहे, अल्पहीन आहे देवा. म्हणून तूच माझ्यावरती कृपा कर आणि कोणत्या साधनाने तू प्राप्त होशील ते तूच मला आता तू सांग. पण हे देवा आम्ही या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात नाही तर किती जन्म घ्यायला लागले तर तुला हेच मागू. काय मागू. ते 7 प्रकारची यादी मागतात. आता पुढे 7 गुण मागतात. 7 प्रकारची सेवा सुख भगवंताला मागतात. हेची सुख, हेच म्हणजे चकारात्मक, दुसरं नको आम्हाला. हेच सुख पुढती आगळे मागू. आगळे शब्दाचा अर्थ काय. श्रेष्ठ सुख. म्हणजे ह्या अभंगात जे 7 प्रकारचं सुख सांगितलं एवढंच सुख जगात श्रेष्ठ आहे. बाकी सगळे सुख म्हणजे निरस आहेत. आणि हे श्रेष्ठ असणारा सुख पुढती मागो. म्हणजे पुन्हा पुन्हा आम्ही तुला हेच मागणार, बाकी दुसरं मागणार नाही. मागायचं झालं तर हेच मागणार. काय. आनंदाची फळे सेवादान. एक दे देवा आम्हाला. काय. पहिलं सेवादान दे. बाकी दुसरं आम्हाला काय नको. तुझी सेवा करून घे. कारण तूच तर म्हणलास ना, तया माझी या सायुज्याची चाड तरी तीच पूर्वी कोड ना. सेवा म्हणती तरी आड प्रेम सोय. तूच म्हणला जर सेवा म्हणला तर मी त्याला सेवा देतो. तर मग मी तुला हेच मागणार आहे. काय. सेवादान मला तू दे. आणि दुसरं आनंदाची फळं. ही सेवा घेत असताना तुका म्हणे नको वरपंग देवा. आणि ज्याने खरी सेवा केली ना त्याला आनंदरूपी फळ त्याला प्राप्त होतच. म्हणजे सेवारूपी वृक्षाला आनंदाचे फळं त्याला लागतात. म्हणून एक आनंदाचं फळ आम्हाला दे आणि दुसरं सेवेचं फळ आम्हाला तू दे. 2. अजून कोणतं पाहिजे. 3रं फळ मागतात. जन्म जन्मांतरी तुझाची अंकेला. या जन्मात नाही, पुढच्या जन्मात, त्याच्या पुढच्या किती जन्म द्यायचे ते दे. मी तुला भीक घालणार नाही मला जन्म देऊ नको म्हणण्याची. पण देवा जन्म जन्मांतरामध्ये तुझाच अंकिला म्हणजे तुझा आज्ञाधारक
दास असा मला करून ठेव. करुणी विठ्ठला दास ठेवी, तुझाच अंकित दास मला करून ठेव. देवा कुत्रा जरी करायचा असेल ना तर तुझ्या दारीचा कुत्रा, पायरी करायची असेल ना तुका म्हणे आम्ही तुझ्या नामा म्हणे तुझ्या पायरीचे चिरे. कुत्र करायचंय तुझ्या दारातलं कर, पायरी दगड करायचा आहे तुझ्या दारातला कर, झाड करायचंय तुझ्या दारातली तुळशी कर, झाडू करायचंय तुझ्या दारामध्ये तुझ्या रावळामध्ये ज्या झाडूने झाडू लावला जातो तो झाडू कर. जर पक्षी करायचा असेल तर जे पक्षी तुझ्या अंगणामध्ये फुटकाऱ्या मारून आपल्या अंगण झाडतात ते पक्षी कर. काही कर, या जन्मात पुढच्या जन्मात काही कर, पण तुझा दास करून ठेव. एवढंच फळ मला मागायचं आहे, बाकी काही नाही. आणि चौथं म्हणतात दुजा भाव आड येऊन दे. दुजा भाव जो आहे तो अंतकरणात, तू कोणी देव आणि मी कोणी भक्त. कल्पित भक्ती करता ठीक आहे, पण वास्तव जो आहे इतर संप्रदायामध्ये जो दिसतो तसा दुजा भाव वास्तव आमच्या अंतकरणामध्ये उत्पन्न होऊ देऊ नको. कारण दुजा भाव आला की संपलाच. दुजे जवळ जवळ घडे तव तव संसार भय जोडे, हे आपुलेने तोंडे बोलते वेद. म्हणून देवा दुजा भाड येऊ देऊ नको बरं का. आणि जर आलाच तर 6वं 5वं म्हणतात करावा अनंता नास त्याचा. हे अनंता, हे अनंत असणाऱ्या, अनंत रूपे, अनंत वेशे, अनंत स्वरूप असणाऱ्या परमात्मन त्याचा नाश करून टाक. दुजा भाव आला तर त्याला नष्ट करून टाक. 6वं म्हणतात अभय देवोने करावे सादर. हे देवा तुम्हाला अभय प्रदान करणं म्हणजे बोल ना, दिलं तुम्ही जे मागतात ना तो कोबरा दिलं तुम्हाला, असं अभय दे ना, एकदा म्हण ना दिलं म्हणून. असं अभय देवने करावे सादर, तत्पर कर हे अभयदान देऊन टाक मला. आणि देवा 7 क्षण तो विसर पडून दे. एक क्षणभर सुद्धा मला तुझा विसर पडता कामा नये. विसरले तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84च्या. म्हणून देवा एक क्षणभर तुझा विसर मला पडू देऊ नको. तो का म्हणे आम्ही, आणि मी हे ज्या 7 मागण्या मागितल्यात ना याच्यापेक्षा मला दुसरं काही नको आहे ना, तर ह्या इच्छा तो पूर्ण करणारच आहेस. म्हणून खुश करण्याकरता म्हणतात तो का म्हणे आम्ही जे जे इच्छा करू. देवा आम्ही तुझ्याकडे जी जी इच्छा करतो ना ते कल्पतरू पुरविशी. हे कल्पतरू, तुम्ही कल्पतरू स्वरूप आहात आणि ती आम्ही जीही इच्छा करू तुम्ही कल्पतरू असल्यामुळे पुरविशी. देवा आमच्या सगळ्या मनोकामना तू पूर्ण करणार आहेस. आम्ही जैसी जैशी आशा केला तुझा भरवसा, तो पुरवुनी जी बहुवसा आणिलो सुखा. ज्ञानोबा जसं 18व्या अध्यायात शेवटी निवृत्तीनाथ महाराजाला म्हणतात की आम्ही जशी जशी अपेक्षा गुरु महाराज तुमच्याकडनं केली होती, किती अपेक्षा केल्या होत्या. संवाद फळनिधाने, प्रेमेयाचे उद्याने, लावी मने गहने निरंतर, पाखांडाचे दरकुटे मोडी, वाग्वादा वाटे, कुतर्काचे दुष्टे, सावजे फिळी, श्रीकृष्ण गणी माते, सर्वत्र करी वो सरते, रानवे बैसवी श्रोते आते श्रवणाची. असं मागणी केली होती आणि आम्ही ज्या ज्या अपेक्षा केल्या तुम्ही पूर्ण केल्या. तसं जगद्गुरु तुकोबाऱ्यामध्ये देवा आम्ही जे जी इच्छा करतो तुम्ही कल्पतरू तुम्ही आमच्या पूर्ण करणार आहात आणि ही आम्हाला फळ तुम्ही द्या, अशी मागणी अभंगातून करतात. आता एवढं सांगून एवढं बोलून काही लोकांमध्ये परिवर्तन दिसत नाही. विनाकारण नाशवान असणाऱ्या विषयामध्ये, या जगतातल्या नाशवान पदार्थाच्या प्राप्तीमध्येच आपलं व्यर्थ आयुष्य गमवत आहेत. अशा व्यर्थ आयुष्य गमवणाऱ्या लोकांना उपदेश करतात. बहुता जन्मा अंती जन्मलासी नरा. हे नरा संबोधन आहे. व्यर्थ जीवन जगणाऱ्या लोकांना म्हणतात हे नरा बहुता जन्मांती जन्मलासी. अनंत जन्माच्या अंती तवा कुठं त्याला मानव जन्म. सुरुवातीला मी बोलून आलो बडा भाग मानव इथं येण्याकरता किती कष्ट करावे लागले. अंड जार स्वेद युद्ध विचार आणि याच्या अंतर्गत असणाऱ्या 84 लक्ष येऊनी, एक एक येऊनी कोटी कोटी फेरा, तेव्हा लागे थारा मनुष्य देहाचा. आंध्याच्या हातामध्ये कागद आली न्यायाने फावला हा देह. मग एवढा बहुमोल असणारा अनेक येऊनी फिरून आल्याच्या नंतर तुला हा जन्म प्राप्त झालाय, तर मग आता एवढा दुर्मिळ असणारा मनुष्य जन्म प्राप्त झाल्याच्या नंतर आता देव तो स्वयरा करी. आता देव स्वयरा कर, बस झाला. आता यशाकरता पुष्कळ प्रयत्न केले, कीर्तीकरता पुष्कळ प्रयत्न केले, धनसंपत्तीकरता पुष्कळ प्रयत्न केले, नाशवान असलेल्या जगताच्या प्रतिष्ठेकरता पुष्कळ प्रयत्न केले. आता हे देव सोडून आता देव स्वयरा करी. आता थोडा आयुष्य राहिले बाबा, कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा. आता तरी सावध व्हा. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार. क्षणाचाही भरोसा नाही. मागची पाख पावखडे तव हे सर. एवढ्या क्षणामध्ये नलनी दलगत जलमती तरलम तत्वत जीवित मतिशय चपलम. कमळाच्या पानावर पडलेलं पाणी एका क्षणात जसं निखळून जातं तसं हे जीवन एका क्षणामध्ये संपून जातं. म्हणून आता देव स्वयरा करी. आता तरी देव स्वयरा कर करी. आता बापा अगतिक होऊन अंतकरणामध्ये बाबांच्या भाषेत अतिशय काकू जगद्गुरु तुकोबाऱ्या धारण करतात. काकू म्हणजे चुलती नाही, काकू म्हणजे अतिशय करुणा, अतिशय तळमळतंय तुकोबाऱ्यांचं अंतकरण उपदेश करत असताना. ऐकावं बाबा यांनी आणि स्वतःमध्ये परिवर्तन करून घ्यावं, या जीवनाचं सोनं करावं. म्हणून
आता बापा स्वार्थ स्वहिताचा करी. अरे बाबा ऐक, बापा पाया पडतो तुझ्या, आता तरी सकळांच्या पाया माझे दंडवत, पाया पडतो तुमच्या, आता तरी स्वहिताचा स्वार्थ बघ, स्वतःचा निज हेतू स्वार्थ कशामध्ये जरा विचार कर. कशाला त्या धनाच्या नादी लागतोस? अनर्थाचा अर्थ सांडी परता, अनर्थ प्रदान करून देणारा हा जो अर्थ आहे, भागवतामध्ये किती 15 ना, अर्थाच्या पाठीमाग 15 अनर्थ सांगितलेत. आणि ते अनर्थ प्रदान करणारा हा जो अर्थ आहे, सांडी परता सोडून दे, झडझडोनी वहिला निघ, ये भक्तीची ये वाटे लाग. आणि जर असं केलं तर जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. म्हणून सांडी परता, लवकर झडझडून लवकर या सोडून दे या सगळ्यांना, आणि जेणेकरून मी प्राप्त होईल असं तू कर. सांडी आता कोडी कल्पनेची वाट, कुडी कल्पनेची वाट. सांडी वाईट असणारी ही जी कल्पना आहे, की ज्या कल्पनेमुळे तुला दुःख भोगावं लागत आहे, ती कल्पनेची वाट सोडून दे. आणि ही वाट सोडून काय, कोणती वाट धर? पंढरीचा मार्ग नीट आहे, नीट पंढरपूरचा जो मार्ग आहे तो मार्ग धर. कल्पना सोडून दे, अर्थ सोडून दे, संसार सोडून दे, झडझडून याच्यातून वेगळा होऊन पंढरपूरला जा. जर तो पंढरपूरला गेला तर देवाला पाहशील, आणि त्या देवाला पाहिला तर त्याला पाहिल्याच्या नंतर मग तू अवघाची सुख स्वरूप होसी. त्या स्वरूपाला पाहिल्याच्या नंतर तू सुख स्वरूप होऊन जाशील. पंढरीशी जावे सर्व सुख घ्यावे. पंढरपूरला जा आणि सर्व सुख जे आहे ते विटीवरती उभं आहे ते सर्व सुख घे. आणि काय कर, रूप ते पहावे विटेवरी. अतिशय राजस सुकुमार मदनाचा पुतळा, अतिशय सुंदर असणार ते परमात्मा स्वरूप आहे. त्या परमात्मा स्वरूपाचं रूप जे आहे ते विठ्ठलाचं, ते तो पहा. हरिने माझे हरिले चित्त, भारवित्त विसरले देखिला डोळा, बैसला मनी रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साधनी. बरहा पीडम नटवर वपुः कर्णयो कर्णिकारम, बिभ्रदवासः कनक कपिशम वैजयंतीं च मालाम, विम्रान बिभ्रद वेणुः, नाही बिभ्रान वेणुः रंध्रान, हा म्हणजे ओठावरती वेणुः, रंध्रान वेणुः कनक कपिशम वैजयंतीं च मालाम. रंध्रान वेणू असू द्या. पावयन गोपवृंदैहि वृंदारण्यम स्वपद रमणम प्राविशद गीत कीर्ती. असं ते गीत, हे श्लोक सुकाचार्य महाराजांनी ऐकला सौंदर्याच्या परमात्म्याच्या, आणि सुकाचार्य महाराजांची काष्ठ समाधी उतरली. नुसतं ऐकून पाहून नाही, एवढं ते स्वरूप परमात्म्याचं आकर्षित आहे. रूप ते पहावे विटेवरी, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठ्ठलाचे. विटेवरी नीट आनंदाचा कंद. तो विटेवर जो उभा आहे तो परमात्मा, तो कसा आहे? मागं पाय ठेवणे का? नाही. देवडा चरणी असा आहे का? नाही. मग नीट सरळ आहे तो. आणि अजून कसा आहे? आनंदाचा. नीट या शब्दाचा अर्थ होतो तो परमात्मा जसा नीट आहे तसा जो नीट झाला त्यालाच तो भेटतो. आणि नीट होण्याकरता श्रवण करायचंय. तो सुमनाने शुद्धमती अनिंदकू अनन्य गती, असं होणं म्हणजे नीट होणं आहे. असा तो नीट असणारा परमात्मा विटेवर आहे. त्या नीट विठ्ठला पाहिजे असेल तर तूही असा नीट हो, आणि तो नीट असणारा विठ्ठलवरचा परमात्मा पहा. आनंदाचा कंद कसा आहे? तो साक्षात आनंदाचा तो गाभा आहे. तो का म्हणे नाचे छंदे नामघोषे. पंढरपूरला जा आणि नामघोषामध्ये त्या छंदामध्ये नाचे, नाच, नाचत जाऊ त्या गावारे गडिया सुख देईल विसावारे. किंवा गाय नाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. आता शेवटचा अभंग झाला आपलं. आता पुढचा जो अभंग आहे, काही लोक केवळ फक्त आम्ही उत्तम कुळामध्ये जन्माला आलो हा अहंकार धारण करून बसतात. आम्ही फार मोठ्या परंपरेमध्ये जन्माला आलो हा अहंकार धारण करून बसतात. आणि ज्ञानोबा म्हणतात केवळ उंच कुळामध्ये उंच परंपरेमध्ये जन्माला आला म्हणजे तुमचा काय उद्धार होणार आहे का? कुळ वैसा माझा अथिलेपणे गाजा, एक भाव नाही माझा तरी पाल्हाळते, कणे विन सोपटे कणसे लागली घनदाटे. विस्तारपूर्वक ज्ञानोबाने तिथं सांगितलंय. मग कुळाची काहीही गरज नाही, उच्च कुळामध्ये जन्माला आला पाहिजे असंही काही नाही. तर काय सुरू आपण ते मंत्र म्हणत असतो ना, दैवायतम कुले जन्म मदायतम तू पौरुषम. जन्म देणे दैवा हाती आणि करणे जग हासवे. कुठं जन्म व्हावा काय आपल्या हातामध्ये नाही, पण काय करावं कसं व्हावं या आपल्या हातामध्ये. कमळ चिखलात उमलतं, पण चिखलात उमलल्याच्या नंतर ते कमळ परमात्म्याच्या चरणावरती जातं. तसं आपण कोणत्या कुळात जन्माला आलो, आईवडील कसे आहेत, पूर्वज कसे होऊन गेले, काय नाही. एरवी दैत्य कुळ साचो कारे, परी इंद्र ही सरी न लाहे उपरे. माझे नृसिंहत्व लिहिणे जयाची महिमे, तो प्रल्हाद गामजसाठी घेता बहुवे सदा कष्टी,
का म्या द्यावे ते या गोठी तयाची या जोडे. काय वर्णन करतात ज्ञानोबा आहे. आणि त्याचे तर सांगतात कर्म आणि धर्म ज्याचा नारायण झालेला आहे ना, पवित्र ते कुळ पावन तो देश. ज्याचा कर्म आणि धर्म हाच नारायण झालाय, म्हणजे ज्याचं संपूर्ण जीवन ज्यांनी नारायणाला समर्पित केलेलं आहे, आणि असा तो महात्मा समर्पित करणारा म्हणजे कर्मही परमात्माच नारायण झालाय आणि धर्मही नारायण झालाय. म्हणजे वैदिक कर्म आणि व्यावहारिक कर्म जेही काही ते सगळे नारायण. नारायणाच्या आज्ञेशिवाय दुसरं काही करायचंच नाही. आता असं ज्याचं ठरलेलं आहे, असा भक्त, असा महात्मा, असा साधक, असा मुमुक्षू ज्याही कुळात जन्माला आला ते कुळ पवित्र. मग तो कशा का कुळात जन्माला आलेला असना, त्याचं कुळ मात्र पवित्र आहे. तो ज्या देशात जन्माला आला पावन तो देश, तो देशही पावन आहे. कोठं? जेथे हरीचे दास जन्म घेते. जिथं हरीचे दास जन्म घेतात ते कुळ पवित्र आहे, तो देश पवित्र आहे. आणि कर्म धर्म ज्यांचा नारायण झालेला आहे अशा हरीचे दास. कर्म धर्म ज्याचा झाला नारायण हे विशेषण घ्यायचं. कोणाचं? हरीचे दास. कर्म धर्म ज्याचा नारायण झाला अशा हरीचे दास जेथं जन्म घेती ते कुळ पवित्र, तो देश पावन आहे. आणि नुसतं कुळ आणि देश पवित्र नाही सांगितलं, नवे नवे त्याचेने पावन तिन्ही लोक. असा परमात्म्याला पूर्ण समर्पित झालेला, किंबहुना परमात्म्याचे नारायणाला जो सरपण झालेला आहे, त्याच्या अस्तित्वाने तिन्ही लोक पावन होतात. तो जेवती वास पाहे तेवती सुखाची सृष्टी होय, तो मने तेथ राहे महाबोधू. आणि अशा संतांचं वर्णन करण्याकरता ज्ञानोबारायाच्या वाणीला बहर येतो. मग निवृत्तीनाथ महाराजाला थांबावं लागतं. आता मलाही थांबवतील म्हणून मी आता उरकून घेतो. अभंग शेवटचाच आहे माझा. वर्णाभिमाने जर केवळ फक्त असं जर नाही झालं, कर्मधर्म नारायण झाला नाही, हरीचा दास झाला नाही, केवळ फक्त वर्णामध्ये जन्माला आला म्हणून अभिमान जर धारण करून बसत असेल, तर असा वर्णाचा अभिमान आणि उत्तम असणाऱ्या कुळाचा अभिमान धारण करून कोण पावन झालं? एखादं उदाहरण सांगा बरं. वर्णाभिमाने कोण झाले पावन? प्रश्नार्थक विचारतात. ऐसे द्या सांगून मजपासे. असं एकतरी उदाहरण माझ्याजवळ सांगा. आणि मग आता अंत्यजीवनीमध्ये जन्माला येऊन सुद्धा कसे कसे पावन झाले, कसं कसं त्यांनी कार्य केलं, कसं परमात्मा स्वरूपाशी एकरूप झाले, कसं त्यांनी या जगामध्ये सुखाची मेदिनी करून टाकली. तुका म्हणे त्यांनी केली वैकुंठ मेदिनी. अशा या भक्तांची यादीच आता इथून पुढे ज्ञानोबा देतात. ह्या अभंगावरती कीर्तन बीड जिल्ह्यामध्ये जाऊन जास्त केली पाहिजे बरं का आपल्या लोकांनी. म्हणजे कदाचित परिणाम होईल असं वाटतंय मला. ज्याला कळलं असेल त्याला कळलं असेल. अंत्यजादी येऊन तरल्या हरिभजने. अंत्यज जातीला येऊन हरिभजने तरले. आणि कसे कसे तरले त्यांचं वर्णन करण्याकरता तयाची, त्या महापुरुषांची, त्या भगवत भक्तांची पुराणे भाट झाली. पुराण भाट झाली त्यांच्या जन्माचं, त्यांच्या कुळाचं, त्यांच्या ऐश्वर्याचं, त्यांच्या यशाचं, त्यांच्या कीर्तीचं, त्यांच्या आचरणाचं वर्णन करत असताना पुराणं भाट झालेली आहेत. मग आता कोणत्या कोणत्याचं कसं कसे भाट झालेत, तसं जगद्गुरु तुकोबरा इथं सुद्धा त्या महापुरुषांचं वर्णन करतात. कारण आता गुरुभक्ताचे नाव घेऊ तेने वाचेसी प्रायश्चित्त देऊ. कारण अशा संतांचं जर वाणीने जर वर्णन केलं तर वाणीतले आटू वेगू विंदाणू आशा शंका प्रसारणू विरोध वाद बळू प्राणी टाप ढाळू उपास छळू वर्मस्पू हे जे दोष आहेत कशाने घालणार सांगा बरं. हे जे दोष सांगितलेत वाणीचे हे कशाने घालणार? हे दोष घालण्याकरता एकमेव उपाय आहे त्या संतांचं वर्णन करणं. मनोनी तो दैवागळा वाणी तसो वेळोवेळा जे साम्यसे जे डोळा लागला तया. आणि हा भाव अंतकरणामध्ये धारण करून जगद्गुरु तुकोबरा त्या संतांचं वर्णन करतात. त्या ठिकाणी वैश्य तुळाधार गोरा तो कुंभार. वैश्य कुळामध्ये जन्माला आलेले, वैश्य कुळात कोणाला जन्माला? व्यापार करणारे सज्जन. कसाही घ्या पुढं आहे वाटतंय. वैश्य तुळाधार म्हणून एक संत होऊन गेले का? तुळाधार एक संत होऊन गेलेले आहेत बहुतेक. ते पतिव्रते सांगत असतात. ते काय मग ते प्रकरण ते पुष्कळ विस्तार आहे त्याचा. ते जाजवल्याचं सांगतात ते. आता लय एक तासाची कथा आहे ती. कीर्तन करायचा वेळ आला अभंग मग मी सांगाल. वैश्य तुळाधार. वैश्य कुळामध्ये तुळाधार भक्त जन्माला आले. गोरा तो कुंभार. कुंभार गोरोबा काका जे आहेत हे कुंभार कुळामध्ये जन्माला आले. धागा हा चांभार रोहिदास. रोहिदास महाराज जे आहेत हे चांभार कुळामध्ये धाग्याने जोडे शिवणारे जे चांभार येऊन त्या कुळामध्ये जन्माला आले. कबीर महाराज जे आहेत मोमीन. आता हे मोमीन मुसलमानातील एक विणकर जात, म्हणजे बहुतेक त्यांच्या ज्या पोट जाती आहेत त्याच्यातली एक मोमीन एक पोट जाते मुसलमानाची. त्या विणकर मुसलमाना म्हणजे कपडे विणणारे जे लोक आहेत त्या विणकर जातीमध्ये कबीर महाराज जन्माला आले. लथिफ मुसलमान.
लसीत महाराज जे आहेत हे मुसलमान कुळामध्ये जन्माला आले. सेना नाभीज आन विष्णुदास, विष्णुदास असणारे सेना महाराज हे नाभी कुळामध्ये जन्माला आले. कानोपात्रा ही वेश्याच्या कुळामध्ये जन्माला आली. खोदू, पिंजारी, आता हे जे खोदू आहेत हे पिंजारी म्हणजे कापूस पिंजून गाद्या करणारा जो समाज आहे त्या कुळामध्ये जन्माला आले. आणि हे जो खोदू कोण आहे, आपण त्या दिवशी गुरुपौर्णिमेचं पूजन केलं, त्या दिवशी प्रातस्मरणीय पूजनीय कुलकर्णी काकांनी फार सुंदर त्यांची गोष्ट सांगितली होती. ज्यांना आता इच्छा असेल त्यांनी त्या दिवशी सत्र महाराजांचा पूजनीय गुरुजींचा ऐका, त्यांनी सुंदर कथा सांगितलेली आहे. ती कथा ऐकत असताना असा माहोल झाला होता ना हॉलमध्ये, अतिशय सात्विकता आणि प्रसन्नता त्यावेळेला निर्माण झाली होती. म्हणून हा खोदू जे आहेत हे किन्नर कुळामध्ये जन्माला आले होते, टाळ्या वाजवायचे. पण एका संतांनी सांगितलं, त्या संतांच्या समोर आले आणि संतांच्या समोर येऊन त्यांनी टाळी वाजवली. आणि टाळी वाजवल्याच्या नंतर ते म्हणले, माझ्याकडे काही नाही देण्याकरता, पण मी तुला असं देतो की ते धन आतापर्यंत कुणालाच संपवता आलं नाही, असं तुला देतो. म्हणले काय देता? म्हणले टाळी वाजवताना फक्त राम म्हणत जा. आणि ते टाळं वाजवता वाजवता राम म्हणायचे, टाळी वाजवायचे राम म्हणायचे, तेवढे ते सिद्ध झाले. आणि वाचा सिद्धीच्या बळावरती पुष्कळ त्यांचे चमत्कार जीवनामध्ये पाहायला मिळतात, असं पूजनीय गुरुजींनी त्या दिवशी सांगितलं होतं. त्यांचा खोदू महाराजांचा इतिहास. पिंजारी तो दादू, खोदू महाराजांची जात इथे दिलेली नाही, हे पिंजारी हे दादूंचं आलेलं आहे. पिंजारी तो दादू, ते दादू जे होऊन गेले, बाबा त्यांचा श्लोक सांगत असतात, इधर उधर क्या देखत है दादू चुरावत पाय, दादू भडवा क्या चुरावे जिसको हात न पाय. असे ते दादू महाराज जे आहेत निर्गुण निराकाराच्या भक्तीमध्ये रमलेले, ते कापूस विकून गाद्या करणारा जो समाज आहे त्या पिंजारी कुळामध्ये जन्माला आले होते. पिंजणे, कापूस पिंजून ठेवलाय जसं म्हणतात ना, तसं पिंजारी बहुतेक असेल ते. भजने अभेदू हरीचे पायी, पण हे सगळेजण भजनाच्या माध्यमातून हरीच्या पायाशी कधी झाले अभेद, वेगवेगळ्या कुळामध्ये जन्माला आले, पण भजनाच्या बळावरती परमात्म्याच्या चरणाशी अभेद स्वरूपाला हे प्राप्त झालेले आहेत. एवढ्यावरती नाही थांबत. चोखामेळा, बंका जातीचे महार, चोखामेळा महाराज, वंका, बंका, रंका हे जे आहेत हे महार जातीमध्ये जन्माला आले. परंतु नामस्मरणाच्या बळावर त्यांशी सर्वेश्वर ऐकी करी परमात्म्याने नामस्मरणाच्या बळावर त्यांना आपलंसं करून घेतलं. नामयाची जणी, कोण तिचा भाव, कोण म्हणजे तुच्छ असा अर्थ नाही करायचा कोण शब्दाचा. कोण म्हणजे अरे बाप रे, काय मोठा तिचा भाव होता. नामयाची जणी, नामदेव महाराजाची दासी असणारी जणी, कोण तिचा भाव, किती मोठा व्यापक पवित्र स्वच्छ तिचा भाव होता, की त्या पवित्र आणि स्वच्छ भावाच्या बळावर पंढरीराव ती सवे जेवे. कोण या शब्दाचा अर्थ द्यावा कदाचित. जेवे पंढरीराव ती सवे, पंढरीनाथ असणारा परमात्मा तिच्यासोबत जेवत होता. एवढा महान पवित्र असणारा तिचा भाव होता. मैराळ जनक, कोण कुळ त्याचे, मैराळ असणारा जनक, काय कुळ आहे त्याचं, पण महिमान तयाचे काय काय त्याचं महिमानाचं वर्णन करावं बाबा. जगन्नियता, कर्तुम अकर्तुम शक्ती संपन्न असणारा परमात्मा त्याच्या अंगणामध्ये खेळत आहे, जन्माला येत आहे. शेषनाग भगवान त्याच्या कुळामध्ये जन्माला येत आहे. केवळ फक्त भगवंतच नाही तर भरत महाराजाच्या रूपाने सर्वात श्रेष्ठ असणारे संत ते सुद्धा जन्माला आलेले आहेत. या पृथ्वीतलावरती काहीला देवाला जन्माला घालण्याचं सौभाग्य प्राप्त झालं, काहीला संतांना आपल्या उदरामध्ये जन्माला घालण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. पण जनक महाराज काय असे आहेत, ते भगवंतालाही जन्म देतात आणि भरतरूपी संतालाही जन्म देतात आणि आज्ञाधारक असणाऱ्या शत्रुघ्नाला सुद्धा आणि लक्ष्मणाला सुद्धा जन्म देतात. असे महान असणारे जनक महाराज. पण त्याचं कोणतं कुळ, पण त्याचा महिमान काय सांगावं. एवढा महान महिमा त्यांचा वाढला केवळ हरिभजनाच्या बळावरती वाढलेला आहे, बाकी दुसरं काही नाही. म्हणून जात पात वैष्णवाला काहीही नसते, धर्म कुळ त्यांना काहीही नसतं. स्त्रिया वैश्यस्तथा शूद्रास तेपि याती पराम गतिम. याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. वेदशास्त्राने हा निर्णय करून ठेवलाय कोणता, विष्णुदासा याता याती धर्म नाही. विष्णुदासांना यातायाती म्हणजे उच्च नीच, याती व यातीनुसार असणारे धर्माचे बंधन हे विष्णुदासाला कधीही राहिलेलं नसतं. आणि हे नसतं हे मी सांगतो असं नाही, ज्याचा विश्वास नसेल तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथ. हे माझं बोलणं जर तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही ग्रंथ जे आहेत, अनेक ग्रंथ साधू संतांनी निर्माण केलेले, त्या ग्रंथाला तुम्ही विचारा. त्या ग्रंथांमध्ये अशा हरिभक्तांचा यशोगाथा, त्यांची समाजाला दिव्याप्रमाणे पथ प्रशस्त करणारं दिव्य आचरण त्या ग्रंथांनी गायलेलं आहे. आणि ते जर गायलं, ऐकलं, वर्णन केलं तर आपल्याला आत्मस्वरूप सापडतं. असे ते ग्रंथ आहेत. हरपले आपण पे पावे ते संता ते पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे
तेच सदा या भावनेने अशा अनेक साधू संतांनी ग्रंथ निर्माण केलेले आहेत. अशा अनेक पतित तारलेले आहेत या हरिभक्तीने. तारिले पतित नेनो किती, कितीकच पतित या हरिभक्तीने तारून नेलेत हे सांगता येत नाही. नेनो किती तारिले, नेनो सांगता येत नाही. म्हणून नामस्मरण, हरिभक्तीचा महिमा, संतांचे चरित्र हे आपण गायले पाहिजे, ऐकले पाहिजे. त्यामुळे आपलं जीवन पवित्र होऊन जातं. पवित्र तो होय देह त्यांचा. काय सुरुवात त्याची? हरिवंश पुराण हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय, पवित्रची होय देह त्यांचा. नामस त्यांचं वर्णन करणारा पवित्र होतो का? कारण तेच पवित्र आहे जगात. म्हणून पवित्र सोहळी एक तीची भूमंडळी असे महापुरुष संतांचा सहवास नित्य आळंदीमध्ये ज्ञानोबरायांच्या रूपाने, दृश्य अदृश्य कोटीतील अनेक असणाऱ्या साधू संतांच्या रूपाने, 84 सिद्ध महापुरुषांच्या रूपाने आपल्याला या ठिकाणी मिळत असतो. आणि या सर्वांचा परिपोष ज्या एका विग्रहामध्ये सामावला, तस विग्रह म्हणजे पूजनीय गुरुवर्य आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असणारे बाबा आहेत. त्यांच्या सहवासामध्ये जे काही शब्द ऐकले, बुद्धिरूपी चाळणीतून शिल्लक राहिले, ते टेप रेकॉर्डरप्रमाणे तुमच्यासमोर वाजवून दाखवले. हे ओठातले शब्द आहेत, हे माझ्या अनुभूतीतील नाही आहेत. तुमच्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने हे ओठातले शब्द माझ्याही पोटामध्ये जावेत आणि या शब्दातला एक बुंद माझ्या जीवनामध्ये यावा आणि या अभंगाप्रमाणे माझं आचरण घडावं म्हणून मी या अभंगाचं केलेलं हे चिंतन आहे, केलेलं हे व्याख्यान आहे. हा काय उपदेश नाही आहे, हे मी माझं केलेलं आत्मपरीक्षण आहे. असं जीवन माझं घडावं याकरता मी माझ्या मनाला केलेला उपदेश आहे. कृपा करून कोणी गैरसमज करून घेऊ नका. कुणालाही उद्देशून मी बोललेलो नाही. झालेली सेवा बाबांच्या कृपेने घडली, बाबांच्या चरणावरती विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या आणि तुम्हा सर्व माऊली स्वरूप असणाऱ्या महापुरुषांच्या चरणावरती समर्पित करतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो. तरी बालक बोबडा बोली, का वाकुडा विचुका पावली, ते चोज करून माऊली रिजे जेवी. कशा करता बोललो तेवी तुम्हा संतांचा पडी यावो, कैशेने तरी आम्हावरी होवो, या बहुवा आळोकिया जी आहो सलगी करीत. काहीतरी करून तुम्हा संतांची कृपादृष्टी प्रेम जीवनामध्ये प्राप्त व्हावं म्हणून हा शब्दाचा प्रपंच या ठिकाणी केलेला आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या कृपेनं गाथा आयुष्यभर आपल्या जीवनामध्ये राहावा, चिंतनामध्ये राहावा, त्या गाथेप्रमाणे जीवन बनावं आणि अखेरच्या श्वासापर्यंत गाथा भागवत ज्ञानेश्वरी ब्रह्मसूत्र आणि उपनिषदांचं चिंतन बाबांच्या सहवासामध्ये आपल्याला घडावं ही माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो. रामकृष्ण हरी. हरिही ओम तत्सत. पुढील सत्र ठीक 6 वाजता प्रारंभ होईल. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आनंदाश्रम स्वामी महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.